नमस्कार श्रोते हो. तर आपण ऐकत होतो तू माझी होशील ना भाग 3. मागच्या भागात आपण पाहिलं होतं की मेघा तिच्या मामाच्या घरी असते आणि घरातील जवळजवळ सर्वच काम तिला करावी लागत असायची. त्यात तिच्या मामाच्या मुलीचे वेगळेच नखरे असायचे. पण त्या सर्वात समर म्हणजे तिच्या मामाचा मुलगा, तोच तिची जरा काळजी करत असतो. त्या दिवशी सकाळी तिची तब्येत जरा नरमच असते. तरीही घाईघाईत ती सर्व आवरून जॉबला जायला निघते. तिला उशीर होतो. ती स्टेशनवर पोहोचते तर ट्रेन जायला निघते. मिळेल त्या डब्यात चढण्याची तिची धावपळ सुरू होते. तेवढ्यात गर्दीतून एक हात पुढे येतो. आता पुढे बघू काय होईल ते. तो हात पकडण्यासाठी मेघासुद्धा कसलाच विचार न करता धावू लागते. ती तो हात घट्ट पकडते. गर्दीतून ओळखीचा चेहरा तिच्या समोर येतो आणि तिच्या हाताची पकड आता विश्वासाने अधिक घट्ट होते. तिला आत खेचलं जातं आणि शेवटी आता ती ट्रेनमध्ये असते. 2 क्षण धापा टाकतच मेघा समोर पाहत एक गोड स्माईल देते. थँक्यू सिद्धू. ही ट्रेन नसती मिळाली ना तर आजसुद्धा उशीर झाला असता, मेघा सिद्धार्थकडे पाहत म्हणते. आणि परत तुला आज माझाच ओरडा मिळाला असता. किती वाट पाहिली मी तुझी आणि कॉल पण केला होता, सिद्धार्थ मेघाला म्हणतो. अरे बाबा, तुला माहिती आहे ना घरी किती कामं असतात मला, आणि एवढा उशीर झालेला की मी कोणाचा कॉल आलाय हे बघितलं असतं तर अजून लेट झालं असतं, मेघा म्हणते. म्हणून सांगत असतो नेहमी, कशाला एवढी कामं करायची, आपल्याला होईल तेवढंच करायचं आणि यायचं. त्या लोकांना अजिबात काळजी नाही आहे तुझी, मला माहिती आहे. आज पण काहीच खाऊन आली नसशील, सिद्धार्थ मेघाला रागवतच म्हणत असतो. यू नो ना सिद्धू, आता काय बोलू मी तुला, पण एवढ्या गर्दीत पण मला कोथिंबीर वडीचा वास येतोय बघ, मेघा म्हणते. तुझं माणसाचंच नाक आहे ना नक्की, कसं ग कळतं तुला नेहमी, आईनेच दिलंय तुझ्यासाठी पाठवून, सिद्धार्थ म्हणतो. खरंच, वाव, काकी किती ग्रेट आहे, लव यू काकी, मेघा खुशीतच म्हणते. हां, काकीलाच सर्व प्रेम, आणि माझं काय, तिने बनवलं असलं तरी मी घेऊन आलोय एवढं तुझ्यासाठी, त्याचं काही नाही का, सिद्धार्थ मेघाला मस्तीतच म्हणतो. हो बाबा, तुला पण थँक्यू आणि लॉट्स ऑफ लव यू, मेघा म्हणते. तिच्या या वाक्यावर त्याच गर्दीत अगदी तिच्या मागोमाग उभा असलेला अनुज आणखीनच हिरमुसतो. ती प्लॅटफॉर्मवरून पळत येत असल्यापासून तो तिला पाहत असतो. तिच्यासाठी तो हात पुढे करणारच असतो की तेवढ्यात सिद्धार्थ हात पुढे करतो आणि त्याला पाहून त्या गर्दीत अनुज हरवूनच जातो. एवढा वेळ तो त्याचं बोलणं ऐकत असतो. खरं तर एकच भेट झालेली असते त्यांची, पण तरीही मेघाचं सिद्धार्थसोबत बोलणं ऐकून त्याला एवढं का फरक पडत असतो हे त्यालाच कळत नसतं. तसं तर वरून तो खूप शांत उभा असतो, पण आतून चाललेला गोंधळ त्याला शांत होत नसतो. या सर्वात स्टेशन येतं आणि एकमेकांना धक्का देत गर्दी पुढे सरकू लागते. मेघाला सावरत सिद्धार्थ पुढे होतो. त्याच गर्दीत मेघाची ओढणी गर्दीतल्या एका माणसाच्या बॅगला अडकते आणि तिच्या गळ्याला आवळलं जातं. पुढे सरकणारे तिचे पाय लगेचच मागे सरकू लागतात. अनुज पटकन मागे होऊन ज्या व्यक्तीच्या बॅगला तिची ओढणी अडकलेली असते ती काढतो आणि त्या गर्दीतून तिची सुटका करून देतो. पण या सर्वात त्याला स्वतःला सुद्धा तिथे उतरायचं असतं हेच तो विसरून जातो आणि जोवर त्याच्या लक्षात येतं तोवर फार उशीर झालेला असतो, कारण ट्रेन निघालेली असते. कुणीतरी आपली मदत केली हे मेघाला जाणवतं आणि ती स्टेशनवरून मागे वळून ट्रेनच्या डब्याकडे पाहते, पण तोवर ट्रेन निघालेली असते. सिद्धार्थच्या आवाजाने ती भानावर येते आणि ते दोघेही त्यांच्या केक शॉपकडे जाऊ लागतात. तिकडे अनुज विचारातच पडतो की तो विसरलाच कसा की त्यालाही उतरायचं होतं. आता पुन्हा पुढच्या स्टेशनवर उतरून त्याला मागे एक स्टेशन यावं लागेल आणि या सर्वात उशीर होणार. बॉसचा ओरडा सुद्धा मिळणार, पण तरीही अनुज शांत असतो. त्याच्या मनात ऑफिसमध्ये काय होईल यापेक्षा जास्त विचार मेघाचे सुरू असतात. कधीकधी आयुष्यात असंच होतं, टेन्शनमध्ये पण मन जणू हवेत तरंगत असतं. जणू की त्या स्टेशनवरच मनावर आणि डोक्यावर काही ओझं नाही आहे आणि मुख्य म्हणजे
हे असं का होतंय याचं कारणच स्वतःला माहीत नसतं, पण जे काही फिलिंग होती ती त्याला छान वाटत होती. पुढच्या स्टेशनवर उतरून अनुज त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचतो. तर असं झालं का? सौरभ अनुजकडे पाहून घडलेला प्रसंग ऐकत उत्तर देतो. हो यार, चल कामाला लागूया आता, अनुज सौरभला म्हणतो. पण यार, एक गोष्ट नोटीस केली का? तुला यायला उशीर झाला, बॉसकडून ओरडा मिळाला आणि मेन म्हणजे तुला माहीतसुद्धा नाही की तिच्या मनात काय आहे. तरीही तुझा मूड मात्र फार चांगला आहे आज, सौरभ अनुजला म्हणतो. असं काही नाही, पण का माहीत का मी तिचा विचार करतोय ते. ॲक्च्युली तिला काय मी काल नाही पाहिलं, या अगोदरसुद्धा 3 वेळा आमची अबोली भेट झाली होती. अबोली भेट म्हणजे? सौरभ विचारतो. म्हणजे पहिल्यांदा ती मला स्टेशनवरच दिसली होती. तेव्हा ती स्टेशनवरच्या काही झोपडपट्ट्यातील मुलांना बिस्किटं देत होती. माझं लक्ष यासाठी गेलं कारण ती सुद्धा त्यांच्यात बसून खात होती. नवल वाटलं जरा. त्यानंतर मंगळवारी गणपतीच्या मंदिरात देवाची आरती सुरू होती आणि घाईघाईत येऊन ती माझ्याच बाजूला उभी झाली होती. प्रसाद वाटताना ब्राह्मण काका तिच्यानंतर 3-4 प्रसाद द्यायलाच विसरले होते. तिने लगेच तिच्या प्रसादातून आम्हाला थोडा थोडा प्रसाद दिला होता, पण कदाचित तिने त्यावेळी मला नोटीस केलं नसेल, अनुज सौरभला म्हणत असतो. ओ हो, म्हणजे कॉइन्सिडन्सचा सिलसिला अगोदरपासूनच सुरू आहे तर. आणि तिसरी भेट कुठे झाली? सौरभ कुतूहलाने विचारत असतो. तिसरी भेट ती सुद्धा ट्रेनमध्येच. कदाचित तिला त्या दिवशी उशीर झाला होता आणि ती लोकल डब्यात चढली. मी पण होतो त्यात. तेवढ्यात गर्दीत उभं असताना तिला अवघडल्यासारखं झालं होतं. मला वाटत होतं जाऊन तिच्यासमोर उभं राहावं, पण मी जरा दूरच होतो त्यावेळी, अनुज म्हणतो. अच्छा, मग ही जखम जुनीच आहे तर, सौरभ अनुजला चिडवतच म्हणतो. ओय, जखम वगैरे काही नाही, आणि तसं पण तिच्या आयुष्यात आहे कोणीतरी असं मला वाटतंय आता, अनुज म्हणतो. असं थोडी आहे. तू विचारलंस का तिला? नाही, तिने तसं काही म्हटलं तर नाही. मग उगाचच कशाला तू मनात अंदाज बांधून आहेस? हो का, पण आता आपल्याला पेमेंट अंदाज लावण्याचा नाही मिळणार, तर काम करण्याचं मिळणार आहे. सो बॅक टू युअर वर्क नाव, अनुज विषय बदलत म्हणतो. रात्रीपासून मेघाची तब्येत जरा खराबच असते, त्यामुळे ती दुपारच्या मोकळ्या वेळात जवळच्या क्लिनिकमध्ये जाते आणि डॉक्टरकडून चेकअप करून मेडिसिन घेण्यासाठी मेडिकलमध्ये जाते. योगायोगाने अनुजसुद्धा तिथे मोरे मामांच्या मेडिसिन घेण्यासाठी तिथे आलेला असतो. तिला पाहून सुरुवातीला तर तो तिला इग्नोरच करतो, पण मेघा स्वतःहून त्याला हाक मारते. हाय, कसे आहात? मेघा अडखडतच म्हणते. हॅलो, तुम्ही इथे? मेघाने स्वतःहून हाक मारल्यावर अनुज तिची चौकशी करत विचारतो. हां, ते जरा मेडिसिन घेण्यासाठी आलेले, मेघा उत्तर देत म्हणते. का? काय झालं? म्हणजे काय होतंय? अनुज काळजीने प्रश्नावर प्रश्न करीत विचारतो. नाही, एवढं काही सिरियस नाही. ते काल रात्रीपासून जरा थोडी सर्दी ताप होता म्हणून आलेले डॉक्टरकडे. एवढं काही जास्त नाही आहे. पण सिद्धू ऐकत नव्हता. जाच म्हणाला डॉक्टरकडे म्हणून आले बघा, मेघा सविस्तर सांगते. अच्छा, पण मग आराम करायचा ना घरी 1 दिवस तरी. तुमच्या सिद्धूने सुट्टी नाही दिली का? जेलसीच्या भावनेने अनुज पटकन बोलून जातो. तो काय सुट्टी देईल? म्हणजे तो काही बॉस नाही आहे तिथे. तो फक्त शॉप चालवतो. बाकी नावावर दुसऱ्यांच्याच आहे. आणि तसंही मी ठीक आहे, मेघा गोंधळत म्हणते, कारण नक्की अनुज तसं का म्हणाला हेच तिच्या लक्षात आलेलं नव्हतं. अच्छा, अनुज म्हणतो. बाकी तुम्हाला काय होतंय? मेघा अनुजला विचारते. मला काही नाही होत. असं का विचारताय? अनुज प्रश्न करतो. तुम्ही सुद्धा मेडिसिन घ्यायला आलेत ना म्हणून विचारलं, मेघा तिच्या मेडिसिन घेत म्हणते. अरे, ते मी मोरे मामांच्या मेडिसिन घ्यायला आलो होतो, अनुज म्हणतो. अच्छा, फार जीव आहे तुमचा तुमच्या मामांवर. आणि हो, त्यांचा पण आहे. त्या दिवशी तुम्हाला त्यांना सरप्राईज दिलेलं पाहिलं ना, तेव्हाच कळालं. लगेच पाणी आलं बघा त्यांच्या डोळ्यात. पाहिलं होतं मी, मेघा म्हणते. हो, फार जीव आहे.
माझासुद्धा आहे आणि त्यांचासुद्धा, पण ते माझे सख्खे मामा नाहीत. मीच त्यांना मामा मानतो. तसं मी अनाथ आहे. या दुनियेत माझं कोणीच नाही. मी एकटाच आहे, अनुज मेघाला सांगतो. ते बोलत बोलत मेडिकल स्टोअरमधून निघून पुढे चालत असतात. मेघा शांतपणे त्याचं बोलणं ऐकत असते. त्याच्याशी बोलून त्याची अवस्था तिला तिच्यासारखीच वाटू लागते. कसं असतं ना, देवाने आयुष्य तर दिलं, पण त्या आयुष्यात आपुलकणे विचारपूस करणारी माणसं देणं विसरूनच गेला बहुतेक. मी सुद्धा अनाथ आहे. आई बाबा लहान असतानाच मला सोडून गेले. मी माझ्या मामा मामींसोबत राहते, पण एकटेपणा काय असतो ते मी खूप चांगलं समजू शकते. मेघा डोळे पुसत म्हणते. आर यू ओके? अनुज मेघाला विचारतो. तसं गहीवरून आलेलं पाहून का माहीत, पण त्याला खूप वाईट वाटतं. त्याची अवस्था काही वेगळी नसते, पण अनुज, त्याच्याकडे एखादी गोष्ट नाही म्हणून त्याचं दुःख करत बसणारा मुलगा मुळीच नव्हता तो. त्याचं म्हणणं असायचं नेहमी की आयुष्यात पुढे जातच राहायला पाहिजे. रस्ता आपोआपच मिळत जातो. मनाने खंबीर असलं तरी मेघाला तसं पाहून थोडं का होईना त्याला वाईट वाटत असतं. आणि पुन्हा तोच प्रश्न की त्याला तसं का वाटत असतं हे त्यालाच कळत नसतं. हां, आय एम ओके. सॉरी, ते जरा जास्तच बोलले मी. म्हणजे मेघा स्वतःला सावरत म्हणत असते. त्यात काही वाईट नाही. मन हलकं करणं चुकीचं थोडी ना असतं. अनुज मेघाला म्हणतो. हो, फार छान वाटलं तुमच्याशी बोलून. चला मग बाय. मेघा अनुजला म्हणते. बाय का? अनुज प्रश्न विचारतो. तुमचं ऑफिस आलंय, तुम्हाला जायचं नाही का? मेघा हसत म्हणते. अरे हां, बोलता बोलता लक्षातच आलं नाही माझ्या, अनुज म्हणतो. खरं तर अनुजला मेघाला तिच्या शॉपपर्यंत सोडायला जायची इच्छा असते, पण असं अचानक कसं विचारायचं म्हणून तो काहीच न बोलता तिला बाय म्हणून मोकळा होतो. पण तरीही तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ती डोळ्यासमोरून दिसेनाशी होतपर्यंत पाहत राहतो. मेघा एकटीच चालत असते. एवढ्या वेळात चांगलाच अंधार पडलेला असतो. ती दाखवत नसली तरी तिला फार भीती वाटत असते. मोबाईलची टॉर्च ऑन करीत मेघा सगळीकडे लक्ष ठेवीत भराभर चालत असते. अचानक तिला तिच्या मागून कोणी तिच्या मागे मागे येत असल्याचं जाणवू लागतं. तसं ती लगेचच चालण्याचा स्पीड वाढवते. मागून येणारी चाहूल पण तिच्या चालण्याचा वेगाचा पाठलाग करू लागतो. मेघाला आता आणखीनच भीती वाटू लागते, पण तरीही ती हिम्मत करून मागे वळून पाहते तर तिच्या मागे एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू शेपटी हलवत उभं असतं. अच्छा, तर आपण आहात का? घाबरले ना मी? मेघा त्या पिल्लाकडे पाहतच म्हणते. मेघा त्याला पर्समधून एक बिस्किटचा पुडा फोडून खायला टाकते. तेवढ्यातच तिच्या समोर एक रिक्षा येऊन थांबते. लिफ्ट हवी आहे का? रिक्षातून डोकं बाहेर काढीत अनुज मेघाला विचारतो. त्याला पाहून तिला खरं तर फार खुशी होते, पण ती नाही, मी जाईन एवढंच बोलून मोकळी होते. कम ऑन यार, आता एवढं तर तुम्ही ओळखताच ना की माझ्याकडून लिफ्ट घेऊ शकता तुम्ही, अनुज मेघाला म्हणतो. ते म्हणजे मेघा काय बोलावं हे काही कळतच नसतं तिला. काही म्हणजे वगैरे नाही, तुम्ही बसा आता. मेघासुद्धा आता कसलाच विचार न करता रिक्षात बसते. अनुज तिला तिच्या घराचा पत्ता विचारतो. मेघा तिच्या बिल्डिंगचं नाव सांगते आणि रिक्षा तिच्या बिल्डिंगच्या दिशेने वळते. मगाशी नाही का म्हणालात? अनुज मेघाला विचारतो. ते मी म्हणजे असं कसं कोणाकडून अचानक? मेघा अडखळतच म्हणते. असं कसं अनोळखी माणसाकडून मदत घ्यायची, ते पण एवढ्या रात्री एका मुलाकडून, बरोबर ना? अनुज मेघाला मध्येच अडवत म्हणतो. तसं नाही, मेघा म्हणते. तसंच आहे, पण अनोळखी असतो तर तुमच्याशी माझ्या आयुष्यातल्या गोष्टी शेअर केल्या असत्या का मी? आणि हां, अचानक असं कोणाकडून हेल्प कसं घेणार? बरोबर आहे, पण आपली एवढ्या वेळा भेट झाली आहे, तुम्ही अजून मला ओळखलं नाहीत का? अनुज एका सुरात सर्व काही बोलून टाकतो. मेघाला काय बोलावे तेच समजत नसते. ती काहीच न बोलता दुसरीकडे पाहू लागते. दुसऱ्या क्षणी अनुजला जाणीव होते की तो जरा जास्तच बोलून गेला. थोडा वेळ दोघंही शांतच असतात. जरा पुढे आल्यावर रिक्षा थांबते. तिथून पुढे नाही जाणार, रस्त्यावर काम चालू आहे. रिक्षावाला रिक्षा थांबवतच म्हणतो. अरे हां,
इथे काम सुरू आहे, मी इथेच उतरते, इथून जवळच आहे बिल्डिंग माझी. थँक्यू, तुम्ही एवढी हेल्प केली त्यासाठी. मेघा अनुजला असं म्हणत रिक्षातून उतरते. तसं अनुज पण तिच्या मागे मागे जातो. तेवढ्यात त्याला आठवतं की रिक्षाचे पैसे द्यायचे राहिले असतात, म्हणून तो पुन्हा परत मागे फिरतो. रिक्षाचे पैसे देऊन तो धावतच मेघाच्या मागे जातो. काय झालं, तुम्ही गेला नाहीत? मेघा अनुजला विचारते. नाही, म्हणजे तुम्हाला बिल्डिंगपर्यंत सोडतो, मग जातो, अनुज म्हणतो. मेघा काहीच न बोलता त्याच्यासोबत चालत असते. खरं तर तिला आता थोडं वैतागायला हवं होतं, पण तिला हे सर्व छान वाटत असतं. असं का वाटत असेल बरं, याचा विचार करतच ती समोर चालत असते. अनुज तिला तिच्या फॅमिलीबद्दल विचारतो. माझ्या घरी माझे मामा मामी, एक भाऊ आणि एक बहीण आहे, मेघा म्हणते. आणि तुझे आई बाबा? अनुज विचारतो. आई बाबा ते नाहीत, म्हणजे मी लहान होते तेव्हाच ते गेले, मला एकटीला सोडूनच गेले. लहानपणी मी आजीकडे राहत होते, पण नंतर ती सुद्धा गेली, पण मामाने आणलं स्वतःच्याच घरी, मेघा म्हणते. ओ, समजू शकतो मी. बोलून एवढं अनुज शांतच झाला. त्याला तसं शांत पाहून मेघा मुद्दाम विषय बदलवत म्हणते. तसं तुम्ही मला अहो जाओ करू नका, वेगळं वाटतं ऐकायला, म्हणजे फक्त मेघा म्हटलं तरी जमेल. अच्छा, चालेल, पण एका अटीवर, मला सुद्धा अहो जाओ नाही करायचं, अनुज म्हणतो. हा हा, चालेल, मेघा हसतच म्हणते. तर मग तुम्ही आता सॉरी, म्हणजे आता तू जाऊ शकतोस, मेघा अनुजला म्हणते. का? अनुज लगेच विचारतो. कारण माझं घर आलं आहे, मेघा बिल्डिंगकडे बोट दाखवत म्हणते. अच्छा, चालेल, बाय, अनुज मेघाला म्हणतो. तसं तू कुठे राहतोस? मेघा अनुजला विचारते. मी इथे जवळच राहतो, अनुज म्हणतो. ठीक आहे मग, सावकाश जा, मेघा म्हणते. अनुज मेघाला बाय म्हणत निघतच असतो की मेघा त्याला आवाज देत अडवते. तसं जवळच राहत असाल तर उद्या भेट होईलच, मेघा अनुजला म्हणते. भेट होईल म्हणजे? अनुज मेघाला विचारतो. म्हणजे बुद्धूच आहात, मेघा मनातच स्वतःशी म्हणत असते. काही नाही, बाय, असं म्हणत मेघा बिल्डिंगच्या आत निघून जाते. काय बोलायचं होतं हिला, अनुज स्वतःलाच प्रश्न विचारू लागतो. जरा वेळ मेघाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच अनुज थोडा वेळ तिथेच थांबतो आणि मग तोही तिथून त्याच्या घरी जायला निघतो. तेव्हाच थोड्या वेळात त्याला सौरभचा, म्हणजे त्याच्या मित्राचा कॉल येतो. हॅलो, काय रे, कुठे आहेस? कधीपासून कॉल करतोय तुला, पण लागतच नव्हता, सौरभ अनुजला कॉलवरून विचारतो. अनुज त्याला घडलेला सर्व प्रसंग सांगतो. काय बोलतोस? आणि मग तू तिला प्रपोज केलंस की का नाहीस, सौरभ विचारतो. नाही रे, पण मला कळत नाही आहे की मी नक्की तिला कसं वाटत असेल, अनुज सौरभला म्हणतो. काही नाही यार, तू वेळ घे, थोडा टाईम स्पेंड कर एकमेकांसोबत आणि नंतर प्रपोज कर. पण काय तुला मुलींशी कसं बोलायचं ते शिकवावंच लागेल मला असं वाटतंय, सौरभ म्हणतो. याच विषयावरून दोघांचं आणखीन थोडं बोलणं होतं. अनुज सौरभसोबत बोलता बोलता त्याच्या घरी जातो. इकडे मेघा बिल्डिंगच्या खिडकीतून अनुजला बघतच असते, पण तिला तो काही दिसत नाही, म्हणून ती सुद्धा तिच्या घरी जाते. आज घरी पोहोचायला तिला उशीरच झालेला असतो, पण तरीही ठरवल्याप्रमाणेच नेहमीचीच भांडी तिची किचनमध्ये वाट बघत बसलेली असतात. ओट्यावर उष्टा ताटातल्या पाण्यावर माशा बसलेल्या असतात, पण तरीही त्यांना तिथून उचलून बेसिंगमध्ये ठेवायचे सुद्धा कोणी कष्ट केलेले नसतात. कधी नाही ती आज मेघाच्या मामाची मुलगी शिवानी मेघासाठी दरवाजा उघडते. आज थोडा उशीर झाला, ते मी पर्स विसरले ना शॉपमध्ये म्हणून, मेघा शिवानीला सर्व सांगू लागते. हो का, चांगलं आहे, तुमचीच मज्जा बाबा, शिवानी मेघाला टोमणा देत म्हणते. मेघा तिची पर्स रूममध्ये ठेवून हातपाय धुवून फ्रेश होते आणि किचनमध्ये आवरायला जाते. तिथे तिच्या मागोमाग शिवानीसुद्धा येते. मग काय केलं, शिवानी मेघाला विचारते. काय केलं म्हणजे, मेघा ओट्यावरची भांडी बेसिनमध्ये काढत म्हणते. म्हणजे तुमचीच मज्जा आहे, नाही तर आम्हाला कसली सूट नाही बाबा,
शिवानी मेघाला म्हणते. मज्जा कसली यात? ती तर फार घाबरलेली असते. मेघाला शिवानीचं बोलणं समजत नाही, पण तरी सुद्धा ती उत्तर देते. हा का, मग सोबत कोणी असताना कसली भीती ना? शिवानी म्हणते. म्हणजे? मेघा प्रश्नार्थक नजरेने शिवानीकडे पाहत म्हणते. पाहिलं मी तुला खिडकीतून. तसं कोण होता ग तो मुलगा? असेल कोणीतरी, पण मज्जा आहे ना ग तुझी. म्हणजे रात्री असं सोबत यायचं. मला जरा उशीर झाला तर लगेच पप्पा ओरडतात, शिवानी मेघाला म्हणते. शिवानी, तुला वाटतंय तसं नाही आहे ग. ते तर माझी पर्स मी विसरली होते म्हणून. मेघा बोलतच असते. शिवानी तिला मध्येच अडवते. असू देत, एवढं काय एक्सप्लेनेशन देतेस? चल बाय, मी झोपते. आणि हो, डोंट वरी, मी कोणालाच सांगणार नाही, शिवानी मेघाला डोळा मारीत म्हणते आणि तिचं ऐकून न घेता बेडरूममध्ये जाते. काही असं करते नेहमी, माझं कधी ऐकूनच घेत नाही. आणि त्याला पण काय गरज होती बिल्डिंगपर्यंत यायची? तरी मी सांगत होते की मी जाईन. आता ही मामीला बोलेल. काय विचार करतील त्या माझ्याबद्दल? मेघा स्वतःशीच बडबड करीत असते. विचार करीत करीत ती भांडी घासते आणि बाकी काम आवरून घेते. तेवढ्यात पोटातून भुकेचा आवाज येऊ लागतो. ती किचनमध्ये ओट्याकडे बघते तर तिने नुकताच आवरलेला स्वच्छ ओटा तिच्या नजरेसमोर येतो. तिला कळतं की काही शिल्लक नाहीये. ती फ्रीज उघडून बघते तर तिला त्यात सकाळची थोडी उरलेली चपाती आणि भाजी दिसते. ती भाजी आणि चपाती गरम करून खाते आणि झोपायला तिच्या रूममध्ये जाते. रूम कसली? जिन्याच्या खालच्या जागेत भिंत घालून तयार केलेला एक कोपराच असतो. त्यात एक छोटा बेड आणि तिचं थोडं सामान मावेल एवढी जागा असते. बेडवर पडत ती डोळे बंद करून झोपण्याचा प्रयत्न करू लागते की तेच तिच्या डोळ्यासमोर अनुजचा चेहरा येतो. स्टेशनवर तिच्या मागे मागे चोरून चोरून चालणारा तो. त्याला तिने अगोदर पाहिलेलं असतं. त्याचं ते सारखं तिच्या मागे येणं आणि अचानक रिक्षातून तिची मदत करणं हे तिच्या मनाला फार भावतं. गालातल्या गालात हसत ती डोळे बंद करते आणि दुसऱ्या क्षणी ती पटकन डोळे उघडत उठून बेडवर बसते. अरे, मी तुझा विचार का करतेय? एकतर तुझ्यामुळे मला शिवानीने काय काय ऐकवलं आणि आता झोपल्यावर पण तूच दिसतोय समोर. मेघा मनातल्या मनात विचार करत असते. इकडे अनुजची परिस्थिती काही वेगळी नसते. डोळे बंद करीत झोपण्याचा प्रयत्न करत असतो, पण झोप काही त्याला आज लागतच नसते. तो बेडवरून उठतो आणि त्याच्या बॅगच्या वरच्या कप्प्यातील चेन उघडून त्यातून फोटो फ्रेम काढतो. तो फोटो त्याच्या आईचा असतो. ऐक ना, तुला सांगितलेलं ना मी त्या मुलीबद्दल? तिला उद्या लग्नासाठी विचारणार आहे. तसं मला माहितीच आहे की तुझा होकार असेल, पण आई, भीती वाटते थोडी. तिला काय वाटेल? म्हणजे ती कसं रिॲक्ट करेल ग? तसं सौरभ म्हणत होता की वेळ घे थोडा, पण माझं ठरलंय स्पष्ट विचारायचं. हा म्हणाली तर ठीक, पण नाही म्हणाली तरी पण ठीक. मी पुन्हा तिला त्रास द्यायला जाणार नाही. अनुज त्याच्या आईच्या फोटो फ्रेमकडे पाहत स्वतःशीच म्हणतो. रात्रभर त्याला झोप काही लागतच नव्हती, पण तरीही तो दुसऱ्या दिवशी लवकर उठून तयार होतो, कारण त्याला 9ची ट्रेन पकडायची असते, ती पण एक स्टेशन मागे जाऊन. कारण अनुज मेघाच्या घरापासून लांब राहत असतो. तो रोज मेघाला बघण्यासाठी तिच्या स्टेशनवरून ट्रेन पकडत असतो. तो तयार होऊन स्टेशनवर जायला निघतो. इकडे मेघासुद्धा तयार होते. नेहमीप्रमाणे ती घरातली कामं आवरून शॉपमध्ये जायला निघते. ती आज वेळेवर स्टेशनवर पोहोचते. इकडे अनुज तिची वाट पाहत असतो, पण तेवढ्या गर्दीत तिला तो दिसत नाही. अनुज मेघाकडेच लक्ष करत असतो. अजून ट्रेन आलेली नसते. अनुज मेघाच्या बाजूला जाऊन उभा राहतो. आज ट्रेन उशिरा आहे का? मेघा म्हणते. हो, बहुतेक. अनुज मेघाच्या प्रश्नाला उत्तर देत म्हणतो. अरे तुम्ही? मेघा अनुजकडे पाहत म्हणते. कोण तुम्ही? इथे तुम्ही कोण आहेत का? अनुज मुद्दाम आजूबाजूला पाहत म्हणतो. नॉट फनी हा? मेघा गालातल्या गालात हसत म्हणते. राईट, पण फनी नसतं तर तुम्हाला हसू कसं आलं असतं? अनुज मेघाला म्हणतो. अच्छा, तसं इथे तुम्ही कोण आहे? मेघा अनुजला चिडवत म्हणते. माझं मलाच परत का? अनुज मेघाला म्हणतो. हो मग, पण तसं एवढ्या ट्रेन यायला हवी होती ना? मेघा म्हणते.
यायला तर हवी होती, पण आय थिंक नाही येणार. काहीतरी प्रॉब्लेम झालाय असं वाटतंय. इथे काही लोक म्हणत होते ना, अनुज मेघाला म्हणतो. अरे देवा, मग तर फार उशीर होईल, मेघा म्हणते. हो, अनुज म्हणतो. त्याला कळत नसतं की मेघाला कसं विचारावं. तो तिच्याकडे पाहून विचारायचा विचार करीतच असतो की ओठात आलेले शब्द तसेच मागे फिरून परत पोटात जातात. शेवटी कशीबशी हिम्मत करून तो मेघाला विचारतो, ते ट्रेनला तर उशीर झालाच आहे, तर आपण कुठेतरी जाऊन कॉफी घेऊयात का? कॉफी? आणि मग ट्रेन आली तर? अगोदरच उशीर झाला आहे, मेघा म्हणते. रिक्षाने जाऊयात ना, म्हणजे मी सोडतो तुम्हाला, अनुज म्हणतो. काल तुम्ही एवढी हेल्प केलीत आणि आता आज पण परत? नको नको, ट्रेन येईलच, मेघा म्हणते. हो, पण कधी येईल आणि येईल की नाही तेही माहीत नाही, अनुज म्हणतो. तुम्हाला उशीर होत असेल ना ऑफिसला जायला, मेघा अनुजला म्हणते. हो, म्हणूनच सांगतोय ना की रिक्षाने जाऊयात ना, अनुज मेघाला म्हणतो. नाही नको, पण तुम्ही जा ना, तुम्हाला उशीर होईल, मेघा म्हणते. आता पुढे अनुजला नाईलाज होतो. अनुज नाराज होतो आणि त्याचा चेहरा पण पडतो. त्याने आज मेघासाठी अर्ध्या दिवसाची सुट्टी घेतलेली असते, पण एवढ्या वेळा विचारून सुद्धा मेघा नाहीच म्हणत असते. वरून रिक्षात जाऊया म्हणून मारलेली थाप आता त्याच्यावरच येऊन उलटून पडलेली असते. मेघाला बाय म्हणत तो स्टेशनवरून निघतो. जसं जसं तो पुढे जातो तसं तसं त्याला त्याच्या मागे मागे कोणीतरी येत असल्याचा भास होतो. तो पटकन मागे वळून पाहतो तर त्याला मेघा दिसते. त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. ते मी विचार करत होते की तुला थोडी कंपनी द्यावी, रस्त्यात भीती वगैरे वाटली तर. तसं दिवस आहे, पण तरीही एकटा मुलगा, तोही एवढा स्मार्ट, कोणीतरी हवं ना लक्ष ठेवायला, मेघा हसत हसत अनुजला म्हणते. तिचं बोलणं ऐकून अनुजला हसू अनावर होतं. तो खळखळून हसू लागतो. ते दोघेही स्टेशनच्या बाहेर येतात. अनुज ठरवल्याप्रमाणे कॉफी पिण्यासाठी कॅफे शोधू लागतो, पण मेघा त्याला अगोदर समोरच्या मंदिरात जाऊया असं सुचवते. ते दोघेही मंदिरात जातात. हे तेच मंदिर असतं जिथे अनुजने मेघाला पहिल्यांदा पाहिलेलं असतं. मेघा तिच्या मोबाईलवरून सिद्धार्थला कॉल लावते. हॅलो सिद्धू, ते आज थोडं ट्रेनचं काही प्रॉब्लेम झाला आहे, तर मला यायला थोडं उशीर होईल, मेघा म्हणते. हो अगं, मला माहीत होतं, पण मी तुला सांगायलाच विसरलो बघ. मी स्वतः रिक्षाने आलो आज. थोडं लवकर यायचं होतं मला. तू ये आरामात, मी आहे इथे, सिद्धार्थ म्हणतो. हो, पण ते तू सांभाळशील ना, मेघा विचारते. हो ग, पण तू आहेस कुठे, म्हणजे जास्त उशीर होईल का, सिद्धू विचारतो. इथेच आहे, स्टेशन समोरच्या मंदिरात आलेले आज जरा, आणि जरा काम आहे, ते करून लगेच येईन 1-1.5 तासात, मेघा सिद्धार्थला सांगते. अच्छा ठीक आहे, पण जास्त उशीर करू नकोस. तसं आज काय मॅडमची फेरी होणार नाही आहे, पण तरीसुद्धा उशीर नको करूस, सिद्धार्थ मेघाला म्हणतो. ओके, असं म्हणत मेघा कॉल ठेवते आणि ते दोघेही पायातल्या चपला काढत मंदिरात जातात. काय मग, मिळाली का ऑफिशियल सुट्टी, अनुज विचारतो. सुट्टी नाही, पण थोडा वेळ आहे. पण तुम्हाला ऑफिसचं काय काम आहे का, की तुम्ही पण सुट्टी घेऊन आलायत, मेघा मस्तीत विचारते. सुट्टी नाही, माझ्याकडे पण आहे वेळ, अनुज अडखळतच म्हणतो. अच्छा चला तर मग आज जाऊया, मेघा अनुजला म्हणते. ते दोघेही मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन देवाचं दर्शन घेतात. त्यानंतर तिथल्याच एका झाडाखालच्या बाकावर थोडा वेळ बसतात. अनुज खूप वेळापासून मेघाशी लग्नाच्या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करीत असतो, पण पुन्हा तेच होत असतं. ओठावर आलेले शब्द न येता मागे फिरतात. अनुज अगदी गोंधळलेला असतो. चला मग निघूयात का, मेघा अनुजला काहीच बोलत नाही हे पाहून विचारते. कॉफी, अनुज पटकन म्हणतो. कॉफी आहेच का अजून, मेघा म्हणते. जाऊयात ना, अनुज म्हणतो. अच्छा ठीक आहे, पण एका अटीवर, कॉफी मी देणार, मेघा म्हणते. का, अनुज विचारतो. काल तुम्ही माझी एवढी मदत केलीत आणि तसंही हीच माझी अट आहे, मेघा म्हणते. अच्छा बाबा ठीक आहे, तसं ते काही आहेर आहे का की जे फेडायलाच हवं, अनुज मेघाला म्हणतो. हा काही काय, चला आता, मेघा म्हणते.
मेघा आणि अनुज दोघेही कॅफेमध्ये जातात. तिथे जाऊन अनुज दोघांसाठी कॉफी ऑर्डर करतो. कॉफी पिता पिता दोघांच्या गप्पा सुरू होतात. अनुज हिम्मत करीत मेघाला म्हणतो, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. बोला ना. तसं पण एवढ्या वेळापासून बोलतच आहोत आपण. तसं नाही, म्हणजे जाऊ देत. मी फिरवून वगैरे नाही विचारत तुम्हाला, डायरेक्ट म्हणतो. म्हणजे मेघा तू मला आवडतेस. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा तुला मी बघितलं होतं स्टेशनवर त्या लहान मुलांची मदत करताना, तेव्हाच तू मला आवडलीस. त्यानंतर पण आपली भेट झाली. आयुष्यात एक वेळ पैसा, गाडी या गोष्टी कमी भेटल्या तरी जमतील, पण आयुष्य घालवण्यासाठी एक स्वच्छ मनाची व्यक्ती हवी आहे. मेघा, मला ते फिरवून किंवा स्टाईलमध्ये काहीतरी वेगळं करून नाही बोलता येणार, पण माझ्याशी लग्न करशील का? मी तुझा साथ कधीच सोडणार नाही. अनुज एकदाच सर्व काही बोलून मोकळा होतो आणि मेघाकडे उत्तराची अपेक्षा करीत पाहतो. मेघा प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे फक्त पाहत असते, पण तिलाही तो असंच काहीतरी विचारेल या गोष्टीची जाणीव अगोदरच झालेली असते. पण सर्व माहिती असून सुद्धा माणूस न कळाल्यासारखं करतो, किंवा ते म्हणतात ना, त्याला सर्व कळत असतं पण वळत नसतं. मेघाची सुद्धा अशीच अवस्था झालेली असते. एवढा वेळ ती त्याच्याशी बोलत होती, त्यानंतर सोबत थोडा वेळ घालवला. या सर्व गोष्टी तिला फार छान वाटल्या, पण तरीही त्याने लग्नासाठी विचारलं यामुळे तिला कळेनासं झालं असतं की काय बोलावं. अशी गप्पा का झालीस? डोंट वरी, तुला जे वाटतं ते सांग. मी तुझ्या उत्तराची रिस्पेक्ट करेन. अनुज मेघाला गप्प पाहून म्हणतो. खरं तर एवढ्या दिवसातल्या प्रत्येक भेटीत अनुजने मेघाचं मन कधी जिंकलेलं असतं. तिलाही तो आवडत असतो, पण हे त्याला कसं सांगावं हेच तिला कळत नसतं. म्हणजे फक्त हो किंवा नाही एवढंच तिला सांगायचं आहे, पण तरीही तिच्या मनात एक छोटीशी भीती असते. शेवटी थोड्या वेळात हिम्मत करून मेघा अनुजकडे पाहून गोड स्माईल देत तिचं उत्तर त्याला सांगणारच असते की कॅफेच्या दरवाजातून 2 व्यक्ती आत येतात आणि मेघाचं लक्ष त्यांच्याकडे जाते. ती 2 क्षण गप्प होते आणि नंतर अनुजकडे पाहून टेबलवर ठेवलेला स्वतःचा मोबाईल पटकन पर्समध्ये टाकते. काय झालं? अनुज मेघाला विचारतो. मला जावं लागेल, सॉरी. मेघा टेबलवरून उठत म्हणते. पण का? म्हणजे काय झालंय? सर्व ठीक आहे ना? अनुज मेघाला विचारतो. पण मेघा त्याला काहीच उत्तर न देता फक्त बाय आणि सॉरी म्हणून घाईघाईतच तिथून निघून जाते. अनुजला काय झालंय नक्की हे कळतच नाही. तो पण तिच्या मागे मागे जायला निघतो. बाहेर येऊन पाहतो तर मेघा रिक्षात बसून जाताना त्याला दिसते. नक्की काय झालंय आणि असं अचानक ती निघून का गेली? अनुज प्रश्नार्थक नजरेनेच मेघाच्या रिक्षाकडे पाहतच असतो. मेघा भूतकाळातून वर्तमान काळामध्ये येते. मेघाच्या बेडरूममध्ये डोळ्यातले अश्रू पुसत मेघा भानावर येते. ती भूतकाळातल्या आठवणींनी आणखीनच भावूक होते. त्यात तिच्यासोबत जे काही होत असतं त्यामुळे तिच्या मनात प्रश्नांचा अगदी काहूर माजलेला असतो. पण तिला त्या सर्व प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर तिला राधा मावशीकडे जावं लागेल असंच तिला फार वाटत असतं. पण तिला खूप चांगली माहिती असते की सुधीर तिला तसं करू देणार नाहीत. त्यात सुधीरने सांगितलेल्या गोष्टी आणि सुरू असलेले विष्णू आणि बाकी सर्व लोकांचे प्रयत्न, या सर्व गोष्टींत इतका गुंता तिच्या मनात झालेला असतो की तिला काहीच सुचेनासं झालेलं असतं. ती अक्षरशः सुन्न झालेल्या डोक्याने बेडरूमच्या खिडकीतून समोरच्या जळालेल्या वाड्याकडे बघत असते. तेवढ्यात तिच्या मागून सुधीर तिथे येतो. त्याच्या येण्याच्या चाहुलीने मेघा भानावर येते. ठीक आहेस का? सुधीर मेघाची चौकशी करतो. हो, मेघा म्हणते. ठीक आहे, जास्त विचार करू नकोस, सर्व ठीक होईल. आणि हो, आता 2-3 दिवसात सर्व नॉर्मल होईल, पण लगेच परत मुंबईला जायला निघू आपण, सुधीर मेघाला म्हणतो. पण ते, मेघा बोलते, पण तेवढं सुधीर तिला अडवतो. पण वगैरे काही नाही, यातच आपलं भलं आहे. मी सांगतो तसं कर, बाकी जास्त काही विचार करायची गरज नाही आहे, सुधीर म्हणतो. हा सर्व काय प्रकार आहे आणि नक्की कशासाठी चालू आहे? मेघा सुधीरला विचारू लागते. तुला जेवढं माहिती आहे तितकं पुरेसं आहे, त्यापुढे जाणून घ्यायची गरज नाही आहे,
सुधीर मेघाला म्हणतो. अहो पण मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मेघा म्हणते. तू सध्या शांत राहा. मी एका नवीन बाईची सोय केली आहे. ती नाश्ता जेवण सर्व तुला बेडरूममध्येच आणून देत जाईल. आणि हो, मी सांगत नाही तोपर्यंत बंगल्याच्या बाहेर पाय ठेवू नकोस. सुधीर मेघाला खडसावतच म्हणतो. त्याच्या पुढे तिला काय बोलावं हेच कळत नसतं. अनुजबद्दल त्याला माहिती आहे का नक्की, की तो तिच्यापासून लपवत आहे काही गोष्टी. तिच्याच प्रश्नांचं उत्तर तिला मिळत नसतात. पण सुधीरच्या पुढे बोलण्याची तिची हिंमत होत नसते. तेवढ्यात सुधीरला एक कॉल येतो आणि तो कॉलवर बोलण्यासाठी बेडरूमच्या बाहेर जातो. मेघा बेडरूमच्या दरवाजाच्या भिंतीचा आडोसा घेऊन त्याचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करते. हॅलो, सांगितलं ना मी की 2-3 दिवसात सर्व काम होऊन जाईल म्हणून, आणि मी पण मुंबईला असेन. सुधीर म्हणतो. हो, पण गेल्या वेळेस सारखी या वेळेस काही चुकी घडायला नको याची काळजी घे. समोरची व्यक्ती मोबाईलमधून सुधीरला म्हणते. नाही, तुम्ही निश्चिंत राहा, यावेळी सर्व व्यवस्थित होईल. सुधीर म्हणतो. तेवढ्यात त्याला मेघा आपल्या आसपासच आहे याची जाणीव होते. मेघा त्याचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला काही ऐकू येत नसल्यामुळे ती पुढे सरकून काही अजून कळतं का यासाठी प्रयत्न करत असते. पण त्याच वेळी सुधीरला तिची असण्याची जाणीव होते. आणि हो, तसंही हे सर्व मी माझ्या बायकोसाठीच करत आहे, तिच्या सलामतीसाठी. मी पूर्ण प्रयत्न करेन आणि शेवटी सर्व काही ठीक होईल याचा मला विश्वास आहे. सुधीर तिरका डोळा करीत समोरच्या व्यक्तीला मोठ्या आवाजातच म्हणतो. कॉलवरचं बोलणं झाल्यावर सुधीर तिथून निघून जातो. मेघाला नक्की कळतच नसतं की सुधीर नक्की तिच्याशी चांगला वागत आहे की काही लपवत आहे. पण खूप विचार केल्यानंतर मेघा सुधीरने जसं सांगितलं आहे तसंच आपण करूया असं ठरवते. ती दिवसभर त्या बेडरूममधून सुद्धा निघत नाही. दुपारच्या वेळी सुधीरने ठेवलेली नवीन बाई संध्या मेघाला जेवण आणून देते तिच्या बेडरूममध्येच. ताई, जेवण आणलं आहे, जेवून घ्या, संध्या मेघाला म्हणते. हां, ठेव तिकडे, मी जेवते. मेघा संध्याला म्हणते. ताई, ते साहेब बाहेर गेले आहेत, तर त्यांनी सांगितलं आहे की यायला उशीर होईल त्यांना. संध्या मेघाला म्हणते. ठीक आहे, असं म्हणत मेघा जेवण करते. संध्या जेवणाचा ताट बेड समोरच्या टेबलावर ठेवून तिथून निघून जाते. मेघा पाण्याचा झपका डोळ्यांवर मारत बेसिनचा नळ बंद करून शेजारीच ठेवलेलं टॉवेल याने तोंड पुसण्यासाठी बेसिनच्या वरच्या आरशात पाहते आणि तेच एक सावली त्या आरशात चमकू लागते. मेघा पटकन तोंड पुसून आरशाकडे पाहते तर तिला तिच्या चेहऱ्याशिवाय त्यात काही दिसत नाही. ती 2 क्षण पुन्हा एकदा आरशात पाहते, पण तिला तिथे काहीच वेगळं दिसत नाही. ती तिचा चेहरा पुसून जेवणाच्या ताटाकडे वळते. मागे आरशात काचेवर हळूहळू पाण्याची वाफ जमा होऊ लागते. आरशाच्या खालच्या बाजूने ती वाफ वर वर जाऊ लागते. शेवटी ती वाफ पूर्ण आरशावर पसरून त्या आरशातून एक चेहरा हसू लागतो. मेघा पटकन मागे वळून पाहते तर आरशावर चढलेली वाफ झपकन नाहीशी होते. काय होतंय इथं? मेघा स्वतःशीच बोलते. तिला तिथे काहीच दिसत नाही, म्हणून ती पुन्हा जेवणासाठी बेडच्या दिशेने वळते. ताटावर ठेवलेले झाकण काढत ती ताट हातात घेणारच असते की बाथरूममधून शेजारी असलेल्या बेसिनच्या नळ्यातून पाणी येण्याचा आवाज मेघाला येऊ लागतो. मेघा हातात घेतलेलं ताट तसंच ठेवत बेसिन जवळ जाते, पण तिथे जाऊन तिला दिसतं की नळ बंदच आहे. तरीही मेघा नळ नीट बंद झाला आहे की नाही हे चेक करून पाहते आणि पुन्हा एकदा जेवणाच्या ताटाकडे वळते. पुन्हा एकदा आरशावर तशीच वाफ आणि तोच चेहरा चमकू लागतो. यावेळी मेघा कोणाच्या तरी असण्याची तीव्र जाणीव तिला होत असते. मेघा पटकन वळून आरशाकडे पाहते. आरशात तिला काहीच दिसत नाही. कोण आहे? का त्रास देताय मला? मेघा ओरडू लागते. तिला कोणाचाच आवाज येत नाही, पण ती आता फारच घाबरलेली असते. तिला रडू कोसळतं. बेडच्या एका कोपऱ्यात बसून टॉवेलने डोळे पुसत ती स्वतःला सावरत असते. थोड्याच वेळात तिला थकवा जाणवू लागतो. ती जेवणाच्या ताटाकडे वळते. भाकरीचा घास मोडून भाजीच बुडवतेच की कानाजवळून एक थंड हवेचा झुळूक जातो
तो जाता जाता तिला त्यात मेघा असं नाव घेऊन फुतकारत जातो. अनुज, अनुज तूच आहेस का? मेघा म्हणते. समोरून काहीच उत्तर मिळत नाही. का असं वागतोयस तू? तू तरी समजून घे ना मला, मेघा बोलते. पूर्ण रूममध्ये शांतता असते. मेघा पाणावलेल्या डोळ्यांनी इकडे तिकडे पाहू लागते, पण तिला कोणतीच हालचाल दिसत नाही. तेवढ्यात पुन्हा तिला नळ सुरू होण्याचा भास होतो. त्यावेळी ती तिच्या जागेवरून हलत नाही, पण नळ खूप वेळ सुरू असतो. मेघा हातातला ताट तसाच हातात घेऊन बेसिनच्या दिशेने जाते. त्यावेळी मात्र खरंच नळ सुरू असतो. तिला हे सर्व काय सुरू आहे ते समजत नसतं. ती जसजशी पुढे जाते तसतसं तिला आरशात स्वतःचा चेहरा दिसत असतो, पण त्यात आरशात दिसणारा तिचा चेहरा हळूहळू हसू लागतो आणि लगेचच त्याचे भाव बदलतात आणि डोळे मोठे करून एका माणसाचा चेहरा तिच्याकडे रागाने पाहू लागतो. ते लाल झालेले डोळे हळूहळू मोठे होऊ लागतात आणि पुढच्या क्षणात तो आरसा फुटतो आणि त्याचा जोरात आवाज होतो. त्याच्यासोबत मेघाच्या हातातला ताट खाली पडतो आणि मेघा जोरात किंचाळते. तिच्या आवाजाने संध्यावर धावत येते. ती पाहते तर मेघाच्या हातातलं ताट खाली पडलेलं असतं. त्यातलं सर्व अन्न साऱ्या रूममध्ये सांडलेलं असतं. मेघा बेडरूमच्या एका कोपऱ्यात पडलेली असते. संध्या मेघाजवळ जाऊन तिला उठवून बेडवर बसवते. तिथे समोर असलेला पाण्याचा कप मेघाच्या हातात देत तिला विचारते, काय झालं ताई? तुम्ही एवढ्या जोरात का ओरडलात? मेघा एक नजर बेसिनजवळ फिरवते आणि थरथरत्या हातांनी पाण्याचा कप खाली ठेवत बेसिनकडे बोट दाखवते. काय काय आहे तिकडे? संध्या बेसिनकडे नीट नजर फिरवत म्हणते. तो आरसा आरसा मेघा घाबरत म्हणते. आरसा? आरशाचं काय? संध्या पुन्हा विचारते. अगं तो आरसा बघ ना, अचानक फुटला आणि त्यात ना, मेघा सांगतच असते. तेवढ्यात तिला अडवत संध्या म्हणते, पण आरसा तर ठीक आहे, काय बोलायचं आहे तुम्हाला नक्की? संध्या विचारते. मेघा संध्याच्या हाताला धरून तिला बेसिनजवळ घेऊन जाते. हे बघ, इथे सर्व काचा पडल्या आहेत, त्या या आरशाच्याच आहेत. हा आरसा अचानक फुटला. या एवढ्याच काचा तुला दिसत नाही आहेत का? मेघा संध्याला म्हणते. पण इथे तर कोणत्याच काचा नाही आहेत आणि आरसा पण बरोबर आहे त्याच जागेवर. संध्या मेघाला आरसा दाखवत म्हणते. अगं तू बघ ना इथे. मेघा बेसिनच्या जवळ जात म्हणते, पण समोरचं चित्र पाहून ती गप्पच होते, कारण आरसा त्याच जागी अगदी तसाच असतो आणि तिथं आसपास एक सुद्धा काच पडलेली नसते. हे पाहून मेघा आणखीनच घाबरते. थोड्याच वेळापूर्वी तिने जे दृश्य पाहिलेलं असतं आणि आता अचानक झालेलं बदल, हे दृश्य पाहून ती विचारात पडते. काहीच नाही आहे इथे. ताई, तुम्हाला भास झाला असेल. तुम्ही चला खाली, मी तुम्हाला परत जेवण वाढते. तुमच्या गोळ्या पण घ्यायच्या आहेत बाकी, संध्या म्हणते. पण संध्यासोबत बेडरूममधून बाहेर निघत खाली येते आणि हॉलमधल्या सोफ्यावर बसते. संध्या मेघाला जेवण आणून देते. घ्या ताई, जेवून घ्या आणि लगेच गोळ्या पण घ्या तुमच्या. साहेब सांगत होते की तुम्हाला भास होतात म्हणून. संध्या मेघाशी बोलत असते, पण मेघाचं तिच्या बोलण्याकडे लक्ष नसतं. ती जेवता जेवता ही बेडरूममधला प्रसंग आठवत असते. संध्या मेघाला सुधीरने दिलेल्या गोळ्या आणून देते. मेघा त्या गोळ्या घेत आणि तिला त्याच जागी हळूहळू गुंगी येऊ लागते. मेघा सोफ्यावरच झोपते. तेवढ्या संध्याला कुणाचा तरी कॉल येतो, म्हणून ती किचनमध्ये कॉलवर बोलण्यासाठी जाते. हॅलो, हा बोला आता. संध्या मोबाईलला कान लावीत म्हणते. काय बोलू? तू एवढा वेळ का लावलास? किती फोन केलेत मी तुला? समोरून आवाज येतो. अरे बाबा, तुला सांगितलं ना मी की मी इथे काम करायला आली आहे. कामाच्या वेळी फोन नको करत जाऊ, संध्या म्हणते. हो, पण कधी संपायचं तुझं काम? समोरची व्यक्ती म्हणते. संपेलच लवकर. तसं पण ताई आहेत ना, त्या जरा थोड्या वेळाच आहेत. मला साहेबांनी 3-4 दिवसांचे पैसे कबूल केले आहेत. ते मिळालेत की घरातून पण काही उचलता येतं का ते बघते आणि मग आपण फरार होऊ, संध्या म्हणते. ठीक आहे, चालेल, पण लवकर हां. आणि हो, जेवढे मिळतील तेवढे पैसे घेऊन ये.
समोरची व्यक्ती म्हणते, हो पण तू कामाच्या वेळेत फोन नको करूस, नाही तर यांना संशय येईल आपल्यावर, असं म्हणत संध्या कॉल कट करते. संध्या आणि समोरच्या व्यक्तीचा बंगल्यात चोरी करण्याचा चांगलाच प्लॅन जमलेला असतो. संध्या ठरवल्याप्रमाणे तिची कामं करून बघता बघता संध्याकाळ होऊ लागते. तसं झाडाच्या सुकलेल्या पानांवरून चालण्याचा चरचर आवाज खिडकीतून मेघाच्या कानावर पडू लागतो. गोळ्यांमुळे लागलेली गुंगी हळूहळू आता उतरू लागते. मेघा हळूहळू डोळे चोळीत शुद्धीवर येऊ लागते. तिला डोकं जड झाल्यासारखं जाणवत असतं आणि लगेचच बाहेरून येणारा आवाज तिच्या कानावर घुमू लागतो. चल पटापट आवर, पूर्ण बंगल्याभोवती नीट रेखा यायला हवी. खिडकीच्या बाहेरून आवाज येतो. मेघा खिडकीतून बाहेर बघते तर तिथे तिला पांडू भगत आणि सोबत गावकरी दिसतो. ते बंगल्याच्या भोवती लाल कुंकवाची रेख आखत असतात. मेघा ते दृश्य खिडकीतून पाहत असते. तेवढ्यात पांडू भक्ताची मेघाकडे नजर जाते. तो समोरची व्यक्ती थोडी दूर आहे याचा अंदाजा घेते. मेघाशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो तो. हे सर्व चुकीचं आहे मुली, तू खूप साऱ्या गोष्टी माहीत नाहीत तुला, पण आता मी तुला सांगू शकणार नाही. तू एक काम कर, थोड्या वेळात मला राधा मावशीच्या घरी भेट. पांडू भगत मेघाला दबक्या आवाजात म्हणतो. बाबा इथलं काम झालं, अजून कुठे ओढायची आहे रे, त्याच्यासोबत असलेला गावकरी म्हणतो. तसं पांडू भगत लगेच तिथून निघून त्या माणसाकडे जातो. मेघा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणारच, तेवढ्यात पांडू भगत नाही म्हणून खुणावतो. तसं मेघा पण समजून जाते आणि खिडकी बंद करते. तिला आता काही करून राधा मावशीकडे जायचं असतं. तिथेच तिच्या सर्व प्रश्नांचं उत्तरं तिला मिळणार होती. ती पटकन बेडरूममध्ये जाऊन फ्रेश होते आणि चेहऱ्याभोवती एक स्कार्फ गुंडाळून राधा मावशीकडे जायला निघते. संध्या किचनमधल्या कामामध्ये व्यस्त असते. ते बघून मेघा तीच संधी साधून बंगल्याच्या बाहेर पडते. पांडू भगत मेघाला बंगल्याच्या गेटमधून बाहेर जाताना बघतो आणि लगेचच तो सुद्धा त्याचं काम आवरून राधा मावशीकडे जायला निघतो. त्याला मावशीच्या घरी पोचता पोचता 7 वाजतात. तो राधा मावशीच्या घरात जातो. मावशी आलो बघ मी, जरा उशीर झाला कारण जरुरी सामान बरं आत्ताच घेऊन येतो बघ, माझ्या घरी जाऊन आलोच बघ मी. पांडू भगत राधा मावशीला म्हणतो. हो पण तुम्ही बोलला होता ना की तिला इकडे पाठवून द्याल म्हणून, पण ती अजून आली नाही बघा, राधा मावशी पांडू भक्ताला म्हणते. काय मग कुठे गेली? मगाशीच तर माझ्यासमोरूनच इकडे आली होती. तेवढ्यात पोचायला हवी होती ती, पांडू भगत राधा मावशीला म्हणतो. पांडू भक्ताने सांगितल्याप्रमाणे मेघा राधा मावशीच्या घरी जाण्यासाठी संध्याची नजर चुकवून निघालेली असते. बंगल्याच्या समोरचा गेट हळूच उघडत ती जंगलाच्या दिशेने जातच असते की तिची नजर त्याच आडोशाला भयावह वाड्याकडे जाते. ती एकटक त्या वाड्याकडे पाहते आणि पुन्हा जंगलाच्या दिशेने जायला निघते. पण जणू काही कोणीतरी तिला शब्दांनी ओढून मागे खेचू लागतो. ती आता हळूहळू वाड्याच्या दिशेने जाऊ लागते. अस्पष्ट येणारे गाण्याचे बोल आता हळूहळू तिला स्पष्ट येऊ लागतात. तुझी ओढ संगे सहवास माझा, घेऊन येशील सुगंध फुलांचा, तुझ्या नयनांनी मी स्वप्न पहावे, जाता कधी दूर तुझ्यात उरावे, जिथे रात धावे दिसाच्या मागे, तिथे मला भेटाया येशील ना, मला साथ देशील ना, माझी तू होशील ना. मेघा वाड्याच्या गेटमधून आत येते. ते बोल आणि त्याचं गाणं ओळखीचंच असतं ते. ती हळूहळू पुढे येऊ लागते. तसे गाण्याचे बोल थोडे अस्पष्ट होऊ लागतात. वाड्यात असलेल्या त्या तिन्ही सावल्या मेघाकडे पाहून आसुरी हसू लागतात. त्यांना तेच हवं असतं की मेघाने एकदा वाड्याच्या आत पाऊल ठेवावा आणि मग त्यांनी त्याचा डाव साधावा. मेघा वाड्याच्या दरवाजासमोर उभी असते. तेवढ्यात ती तिथून मागे वळते आणि वाड्याच्या डाव्या बाजूला असलेल्या एका पडक्या खोलीच्या दरवाजासमोर जाऊन उभी राहते. तिथे गाण्याचे बोल आणखीन स्पष्ट येतात. मेघाच्या येण्याची चाहूल मिळताच गाणं थांबतं. हवेने दरवाजा कर्र आवाज करीत उघडतो आणि मेघा आत जाते. मेघा समोर अनुजला पाहून स्तब्ध उभी राहते. त्या दोघांची नजर भेट होते. तेवढ्या दिवसात पहिल्यांदाच त्याची अशी शांत भेट. तिला काय बोलावं, हे नक्की काय करावं ते सुचतच नव्हतं.
ती तिच्याच नकळत भूतकाळातल्या प्रसंगांना आठवत असते. मेघा अनुजला त्याच्या कॅफेमध्ये भेटते. मेघा शॉपमध्ये पोहोचते तर समोरच तिला प्रियंका दिसते. प्रियंकाला पाहून ती घडलेला सर्व प्रसंग सांगून टाकते. काय सांगतेस? तुला प्रपोज केला? सिरियसली? प्रियंका खुशीत जोरात ओरडते. अगं गप ग, जरा हळू बोल, सिद्धू ऐकेल ना. मेघा प्रियंकाला शांत करते. हो हो सॉरी, मी जरा जास्तच एक्सायटेड झाले ग. अच्छा पुढे बोल, काय झालं मग? म्हणजे तू हो म्हणालीस ना? प्रियंका मेघाला विचारते. नाही, मेघा म्हणते. काय वेडी आहेस का तू? तू नाही म्हटलंस त्याला? हे बघ मेघा, एवढा चांगला मुलगा आहे आणि एवढ्या दिवसांपासून आपण ओळखतो त्याला, मग तरीही तू? प्रियंका बोलतच असते. अगं बाई, माझं पूर्ण तरी ऐकून घे. मी नाही नाही बोलले, पण मी हो सुद्धा नाही म्हणाले. म्हणजे मी काहीच न बोलता तिथून निघून आले. मेघा हलक्या आवाजातच म्हणते. पण का? तुला आवडत नाही का तो? प्रियंका मेघाला विचारते. अगं तसं नाही ग, ते तिथे अचानक. मेघा बोलता बोलता थांबते. मेघा घडलेला सर्व प्रसंग प्रियंकाला सांगते. आदल्या दिवशी शिवानीसोबत झालेली बातचीत आणि त्यानंतर मेघा अनुजला हो म्हणणारच असते, पण तेवढ्यात तिला त्याच कॅफेमध्ये शिवानी, तिचे मामी बहीण, तिच्या मैत्रिणींसोबत दिसते. तिला तिथे पाहून मेघाला काहीच सुचत नाही. ती घाईघाईने तिथून निघते. तिला आता वाटू लागतं की तिला अनुजला नकार द्यायला हवा. आर यू मॅड मेघा? म्हणजे त्या नौटंकी शिवानीमुळे तू अनुजला नाकारतेस? प्रियंका मेघाला ओरडतच म्हणते. तसं नाही, पण मग मामा मामी काय बोलतील? म्हणजे मला काही नाही कळत यार. मेघा वैतागत म्हणते. हे बघ, त्या शिवानीचं सोड, सर्व सोड. मला फक्त एकच सांग की तुला अनुज कसा वाटतो? म्हणजे तो फक्त चांगला वाटतो की त्यापुढे काही? प्रियंका विचारते. म्हणजे चांगला आहे तो, नेहमी माझी हेल्प करतो. म्हणजे तू आणि सिद्धू सोडून पहिल्यांदा कोणाला तरी माझ्यासाठी काळजी करताना पाहिलं आहे बघ. नाहीतर आई बाबा गेल्यापासून खूप कमी लोकांनी मला समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मेघा सांगते. हां, म्हणजे असा नवरा मिळाला तर किती भारी होईल ना? प्रियंका म्हणते. अगं पण नाही होऊ शकत हे. मेघा म्हणते. होईल की नाही ते नंतर बघू. अगोदर मला सांग की तुला तो आवडतो की नाही? आणि हो, काही गरज नाही आहे त्या शिवानीचा आणि त्या स्वार्थी मामा मामीबद्दल एवढा विचार करायची. काय केलंय ग त्यांनी आजवर तुझ्यासाठी? नेहमी तुला त्रासच दिलाय. तू फक्त सध्या एकच विचार कर की तुझं मन काय बोलतंय. प्रियंका मेघाला म्हणते. तो आवडतो मला, पण मेघा म्हणते. आवडतो ना? बास, मग ठरलं तर. आता अनुजला सांगायचं याबद्दल आणि तू आता मध्ये काही बोलणार नाहीस, कळलं? प्रियंका मेघाला खुशीने मिठी मारत म्हणते. का केलंस तू असं? अनुज मेघाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो. त्याच्या स्पर्शाने ती भूतकाळातून भानावर येते. अनुजच्या डोळ्यात पाणी असतं आणि तिरस्कार सुद्धा. त्याने लाल झालेले डोळे त्याच्या मनाची अवस्था तिला सांगत असते. मेघा सुधीरचं का ऐकत असते, का त्याचा साथ देत असते? अनुजला हेच कळत नसतं. तुझा राग, तुझी चीड, सर्व काही समजू शकते मी, पण तुला जसं वाटतं तसं काहीच नाही आहे. त्या दिवशी जेव्हा आम्ही दोघे पाळण्यावर अंगणात बसलो होतो तेव्हा त्यांनी मला धमकावलं होतं की जर मी जे सांगेन तसं केलं नाही तर ते मला सोडणार नाहीत, पूजा करतील वगैरे. मग तुला त्रास होईल. आणि अजून परत पुढे त्यांच्या पहिल्या बायकोचं सांगत होते. मला खरं तर तसं काहीच कळलं नाही आहे की हा प्रकार काय आहे, हे सर्व का असं वागत आहेत. मला खरंच काही माहीत नाही. पण त्या दिवशी तू जे पाहिलंस त्यात माझी मर्जी नव्हती. मुळात हे लग्न आणि त्यानंतर जे काही होत आहे हे कशासाठी होत आहे ते मला माहीत नाही आहे. या कशातच माझी मर्जी नाही आहे. मेघा अनुजला सर्व सांगते. बास, मला कळलं की काय सुरू आहे या माणसाच्या डोक्यात. अनुज मेघाचा हात हातात घेत म्हणतो. तेवढ्यात त्याच्या हातातल्या अंगठीकडे मेघाचं लक्ष जातं. मेघाच्या अचानक निघून आल्यानंतर प्रियंका अनुजला भेटून तिच्या मनाची आणि तिच्या घराची अवस्था सांगते.
त्यानंतर अनुज मेघाला भेटून तिच्या मनातल्या सर्व शंका दूर करतो. तो तिच्या मामा मामींना पण भेटतो आणि त्यांचा साखरपुडा पण होतो. हे सर्व सोड, पण तू अगोदर सांग मला की तुझी ही अवस्था कोणी केली, कोणी मारलं तुला, आणि मला का नाही माहीत की तुझ्यासोबत एवढं सगळं झालंय ते. मेघा गहिवरलेल्या आवाजाने अनुजला सर्व प्रश्न एकदाच विचारते. सुधीर, अनुज म्हणतो. सुधीर? मेघा प्रश्नार्थक नजरेने विचारते. मला वाटते की सुधीर परत आलाय. त्याला जर कळालं की तू इथे आहेस तर उगाच तो ओरडेल तुला. तू बंगल्यावर परत जा, अनुज मेघाला म्हणतो. पण तुला कोणी मारलं हे तर सांग ना, मेघा अनुजला विचारते. सर्व सांगतो, पण आता नाही. प्लीज जा मेघा, माझ्यावर भरोसा ठेव. आणि हो, त्या सुधीरपासून लांब राहा. त्याला काही नको विचारूस, आणि त्याने विचारलं तर काही बोलू नकोस, अनुज मेघाला सावधच करत म्हणतो. हो, पण अनु तू, मेघा बोलतच असते. मेघा, मी लवकर येईन तुला भेटायला बंगल्यावर. तोवर तू रूममध्येच राहा. आणि हो, जाता जाता ती लाल रेख थोडीशी पुसून जा, तरच मी येऊ शकेन आत, अनुज मेघाला म्हणतो. तू नक्की येशील ना, मेघा अनुजला विचारते. हो, नक्की येईन. तू जा आता पटकन, अनुज मेघाला रूमच्या बाहेर सोडत म्हणतो. सुधीरचा आवाज मेघाला आता वाड्यापर्यंत येत असतो. मेघाला घरात न पाहून तो खूप चिडलेला असतो. मेघा धावत धावत बंगल्याच्या मागच्या बाजूने येते आणि अंगणातल्या पाळण्यावर येऊन बसते. तिला धाप लागलेली असते, पण ती लगेच चेहऱ्यावर हात फिरवते, केस नीट करते आणि पाळण्यावर झोके घेऊ लागते. तुला कळायला नको का तुला ठेवलं कशासाठी आहे ते, सुधीर संध्यावर चिडत असतो. ते साहेब, ताई आत्ताच इथे होत्या, म्हणजे मी किचनमध्ये होते आणि असं म्हणत संध्या सुधीरला शांत करू लागते. काय इथे होती, मग गेली कुठे? आणि हे काय, अजून बाहेरची लाईट लावली नाहीस का तू? तू करतेस काय दिवसभर? संध्याला ओरडत सुधीर बाहेरच्या लाईटचा स्विच ऑन करण्यासाठी बाहेर येतो, तर त्याला मेघा झोपाळ्यावर बसलेली दिसते. तू जा आता घरात, बाकी सगळे कामं आवर, सुधीर मेघाकडे पाहत संध्याला म्हणतो. तो मेघाच्या जवळ जातो आणि तिला ओरडणारच असतो की मेघा त्याच्याकडे पाहून म्हणते, आलात तुम्ही? आलो म्हणजे कधीच आलोय मी आलो तेव्हा तू इथे नव्हतीस, सुधीर मेघाला विचारतो. इथेच होते मी, म्हणजे इथेच फिरत होते, मागच्या बाजूला असेन, मेघा म्हणते. तुला सांगितलं होतं ना मी की बेडरूमच्या बाहेर जाऊ नकोस म्हणून, सुधीर म्हणतो. हो, पण दिवसभर मी घरातच होते, आत्ताच थोडे पाय मोकळे करायला बाहेर आले आणि ते लाईट पण गेली होती मगाशी, म्हणून मेघा सुधीरला म्हणते. ठीक आहे, केव्हाचा आवाज देतोय तुला? त्या वाड्यातल्या भूतांनी पण आवाज ऐकला असेल बघ, पण तुला इथल्या इथे आवाज येत नाही आहे का, सुधीर मेघाला अडवतच म्हणतो. सॉरी, मला नाही आला आवाज. आणि ते वाड्यातल्या भूतांचं काय? आपण इथून कधी निघणार आहोत? ती भूतं आपल्या मागे लागली की काय? मेघा एका मागून एक प्रश्न विचारू लागली सुधीरला. तुला जेवढं माहीत असायला हवं होतं तेवढं माहीत आहे, आणि तसं एकदा पूजा झाली की सर्व ठीक होईल, मग मी मोकळा एकदाचा, सुधीर म्हणतो. काय? मेघा प्रश्नार्थक नजरेने सुधीरकडे पाहत म्हणते. काही नाही, आपण निघू 2 दिवसात इथून, तोवर तू घरातच राहा आणि आता एक क्षण पण प्रश्न विचारू नको मला, लगेच घरात जा, मला कामं आहेत, सुधीर मेघाला म्हणतो. मेघा सुधीरला हो म्हणते आणि घरात जाते. अनुजने सांगितल्याप्रमाणे पांडू भक्ताने आखलेली रेख मेघा सुधीरच्या नकळत थोडीशी पुसून आत जाते. मेघा लगेच बेडरूममध्ये जाते. तिथे ती बेडरूमच्या खिडकीजवळ बसून वाड्याच्या दिशेने पाहत अनुजची वाट पाहू लागते. मेघाच्या वागण्यात अचानक बदल पाहून सुधीरला शंका वाटू लागते. तो विष्णूला लगेचच कॉल करतो आणि पूजेचं सामान घेऊन यायला सांगतो. थोड्या वेळातच विष्णू तिथे एका भक्तासोबत येतो आणि सोबत पूजेचं सर्व सामान घेऊन येतो. हे घ्या साहेब, सर्व सामान आणलं आहे, पण ही पूजा तर आपण उद्या करणार होतो ना, विष्णू सुधीरला विचारतो. ते सांगतो, पण अगोदर सांग की हे कोणाला सोबत घेऊन आला आहेस? तुला सांगितलेलं ना याबद्दल कोणालाच कळता कामा नये, सुधीर विष्णूला हळू आवाजातच म्हणतो.
हा आपलाच माणूस आहे, तुम्ही काही चिंता करू नका. त्या पांडुभक्ताला सांगायचं तर तो जाम नाटक करायला लागतो बघ. हे चुकीचं आहे, ते चुकीचं आहे, म्हणून मी याला दुसऱ्या गावातून घेऊन आलोय. हा एक मोठा मांत्रिक आहे, विष्णू सुधीरला सांगतो. हा का? बरं ठीक आहे. तसं पण माझ्या त्या पांडुभक्तावर अजिबात विश्वास नव्हतं. चल लगेच पूजा करायला लाग, याला सांग. आणि हो, जसं मी सांगितलंय ना तसंच झालं पाहिजे, नाहीतर एक दमडीसुद्धा मिळणार नाही तुला. सुधीर विष्णूला खडसावतच म्हणतो. ठरवल्याप्रमाणे विष्णू सोबत आणलेल्या मांत्रिकाला घेऊन वाड्याच्या दुसऱ्या बाजूला पूजेची तयारी करायला लागतो. मेघाला खिडकीजवळ बसून झोप लागते. तिचा नुकताच डोळा लागतो की तिला रूममध्ये कोणाच्या तरी येण्याचा भास होतो. ती दचकून उठते. अनुज, मेघा म्हणते. ताई मी आहे, संध्या. संध्या रूमच्या आत येत म्हणते. हां ठीक आहे, मेघा म्हणते. ते तुम्हाला दूध घेऊन आलेले. संध्या म्हणते. नकोय मला, मेघा म्हणते. पण साहेबांनी सांगितलं आहे द्यायला. नाही घेतलं तर साहेब मलाच ओरडतील. ठीक आहे ठीक आहे, ठेव तिथे, मेघा म्हणते. हां पण आठवणीनं घ्या हां. संध्या दुधाचा कप देत बेड जवळ ठेवते. हो हो ग. एकच वाक्य किती वेळा सांगशील? घेईन मी, जा आता तू, मेघा म्हणते. संध्या बेडरूममधून बाहेर येते आणि लगेच कॉल लिस्टमधल्या शेवटच्या नंबरवर कॉल लावत किचनमध्ये जाते. हॅलो, हां ऐक, मी बेशुद्धीचे औषध मिक्स करून तिला दिलं आहे. आपल्याला आजच सर्व करायला हवं, संध्या कॉलवरच्या व्यक्तीसोबत म्हणते. वेडी आहेस का तू? एवढी घाई कशाला करतेयस? मी सांगितलं ना थांब म्हणून, समोरची व्यक्ती म्हणते. अरे बाबा, आता वेळ नाही आहे तुला समजवायला. ही लोक 2 दिवसात कुठेतरी जायचं आहे बोललीत आणि साहेब काय कसली पूजा करताय तिथे काय माहीत. जाऊ देत, आपल्याला काय करायचं आहे? आपलं काम झालं म्हणजे झालं. मी आज रात्रीच इथून निघून तू ठरवल्या ठिकाणी मी येऊन जाईल, संध्या म्हणते. ठीक आहे, मी तिथेच भेटतो तुला, समोरची व्यक्ती म्हणते. संध्या कॉल ठेवते. वर बेडरूममध्ये मेघा दुधाचा कप उचलते आणि ती तो पिणारच असते की खिडकीतून जोरात वाऱ्याचा झोत बेडरूममध्ये येतो. मेघाच्या हातून कप सरकवतो. सर्व दूध जमिनीवर सांडतं. तो वाऱ्याचा झोत बेडरूममध्ये गोल गोल फिरू लागतो. यावेळी मात्र मेघाला भीती वाटत नाही. ती त्या झोक्याच्या दिशेने पाहत असते. गोल गोल फिरून झाल्यावर तो झोत हळूहळू शांत होऊ लागतो आणि मेघाच्या नजरेसमोरच अनुजची प्रतिकृती बनतो. काहीतरी विचार न करता एवढा वेळ अनुजची वाट पाहत असलेली मेघा त्याला घट्ट मिठी मारते. तू आलास? मी तुझीच वाट पाहत आहे, मेघा त्याला म्हणते. अनुज ऐक, ते लोक कसली तरी पूजा करणार आहेत. उद्या आणि 2 दिवसात आम्ही इथून निघून जाणार आहोत. मेघा त्याच्या मिठीतून बाहेर येतच म्हणते. तू काही चिंता करू नकोस, मी आहे ना. तो मेघाला पुन्हा मिठीत घेत म्हणतो. हळूहळू त्याचे हात मेघाच्या पाठीवरून कमरेवर फिरू लागतात. अनुज, तू सांगणार होतास ना की नक्की काय झालं होतं ते? मला खूप भीती वाटते रे, मेघा अनुजला म्हणते. समोरून काहीच उत्तर येत नाही. ती पुन्हा पुन्हा त्याला विचारू लागते, पण तो शांतपणे डोळे बंद करून तिला मिठीत घेण्याचं सुख अनुभवत असतो. तेवढ्यात समोरून किंचाळण्याचा आवाज येतो. त्या आवाजाने तो भानावर येतो. समोर संध्या घाबरलेल्या अवस्थेत उभी असते. तिला कप पडल्याचा आवाज येतो म्हणून ती काय झालं ते पाहण्यासाठी वर आलेली असते, पण तिला रूममध्ये फक्त मेघाच दिसत असते. ती पण कुणाच्या तरी मिठीत असल्याच्या अवस्थेत. समोर असलेली सावली फक्त मेघालाच दिसत असते. तसं मेघा अनुजकडे पाहू लागते. अनुज ही मेघाला त्याला संध्याबद्दल सांगतच असते की तो त्याचा उजवा हात लांब करतो आणि दुसऱ्या क्षणात त्याचा हात संध्याच्या गळ्याभोवती असतो. संध्याला आता हळूहळू रुद्ररूप धारण केलेली ती सावली दिसू लागते. अनुज नाही, तिचा काही दोष नाही, सोड तिला, मेघा ओरडू लागते.
तो काहीच तिचं ऐकत नाही. तो एका हाताने मेघाला ओढतो आणि दुसऱ्या हाताने संध्याच्या गळ्याला पकडून तिला खाली घेऊन जातो. खाली पोहोचताच तो संध्याला जोरात भिंतीवर आपटून फेकून देतो. संध्याचं डोकं जोरात भिंतीवर आदळतं आणि रक्ताच्या शिटा मेघाच्या चेहऱ्यावर उडतात. संध्या बेशुद्ध अवस्थेत सोफ्याजवळ पडते. मेघा धावत संध्याजवळ जाते. ती तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागते, पण तो लगेचच मेघाच्या गळ्यात तिचीच ओढणी बांधत तिला खेचत घेऊन जाऊ लागतो. बंगल्याच्या इथून ते वाड्यापर्यंत हवेत गळ्यात अडकलेला फास सोडवणारी मेघा सर्वांना दिसते, पण तिला घेऊन जाणारी सावली मात्र कुणालाच दिसत नाही. तो प्रसंग पाहून सर्वजण थक्क होतात. हे कसं शक्य आहे? तुला काय सांगितलेलं मी करायला आणि तू काय करतो आहेस? सुधीर मांत्रिकाला ओरडू लागतो. नाही नाही, सोडा तिला, सोडा तिला, मला बाहेर येऊ द्यात. इथून फक्त सोडणार मी तुम्हाला. वाड्या शेजारच्या रूममधल्या खिडकीतून अनुज ओरडू लागतो. काय केलंस हे? सुधीर त्या मांत्रिकाला प्रश्न विचारू लागतो. मी जे केलं आहे ते योग्यच केलं. ते बघा, ती सावली, ती आता त्या खोलीच्या बाहेर मुळीच नाही पडू शकत. पाहिलीत माझ्या शक्तीची कमाल? मांत्रिक जोरजोरात हसत म्हणतो. अरे पण माझ्या बायकोला घेऊन गेले त्याचं काय? मी अगोदरच सांगितलेलं की तिला यापासून दूर ठेवा म्हणून. सुधीर मांत्रिकाला ओरडतच म्हणतो. यात माझा काहीच हात नाही. तुमच्या घराबाहेरची रेख तुमच्याच बायकोने पुसली होती आणि हा त्याचाच परिणाम आहे. तसंच तुम्हाला जीव प्यारा आहे की बायको? मांत्रिक म्हणतो. हे कोणाला घेऊन आला आहेस तू? सुधीर विष्णूवर चिडतच म्हणतो. तोवर राधा मावशी आणि पांडू भगत सुद्धा तिथे पोहोचलेले असतात. मेघाला घेऊन जाताना त्यांनी सुद्धा पाहिलेलं असतं. भयानक, हे खूप वाईट आहे, पांडू भगत राधा मावशीला म्हणतच असतो. पण हे कसं झालं? म्हणजे तुम्हीच सांगितलं ना की ती भूत वाड्याच्या बाहेर इतकी शक्तिशाली नसतात म्हणून, राधा मावशी पांडू भक्ताला म्हणते. हो, पण त्या तिघांची शक्ती आता एकत्र झाली आहे आणि या सर्वाला हा मांत्रिक जबाबदार आहे, पांडू भगत राधा मावशीला म्हणतो. तुम्ही दोघं काय करताय तिथे? विष्णू समोरून येणाऱ्या पांडू भक्ताला आणि राधा मावशीला विचारतो. तुम्ही जे करताय ते फार चुकीचं आहे. हे सर्व आताच थांबवा, नाहीतर खूप मोठा अनर्थ होईल, पांडू भगत म्हणतो. मी जे करतोय तेच बरोबर आहे. तसंही ती रेखा तिने स्वतःच पुसून मरणाला आमंत्रण दिलं होतं, मांत्रिक सर्वांना म्हणतो. तिने रेख पुसल्याचं कळताच मुद्दाम शक्ती मिलाव पूजन सुरू केलं. स्वतःच्या पुतण्याला जागं केलंस ना तू, पांडू भगत म्हणतो. पुतण्या? सुधीर प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणतो. हो, त्या 3 आत्म्यातली एक आत्मा प्रतीकची आहे आणि तो त्याचा पुतण्या आहे, म्हणून हा सर्व करतोय हे, पांडू भगत म्हणतो. हा हा हा, त्याला तुझी बायको हवी होती, मी त्याला दिली. आता तुला या आत्म्यांपासून सुटका पण मिळवून देईन, मांत्रिक सुधीरकडे पाहतच म्हणतो. नाही, तुला कळतंय का तू काय करतोयस ते? या सर्वात त्या बिचारीचा काय दोष? आणि ज्याने घात केला तू त्याचीच मदत करतोयस, पांडू भगत रागात म्हणतो. मला खूप चांगल्याने माहिती आहे की काय करतोय ते. हे बघ, तुला जर यातून सुटका हवी असेल तर आताच मिळू शकेल नाही तर आयुष्यभर ते तुझा पाठलाग काही सोडणार नाही. बायकोला विसरून जा, ती दुसरी मिळेल, पण सुटका ती फक्त आताच मिळू शकते, मांत्रिक सुधीरला म्हणतो. तो जणू पांडू भक्ताला दुर्लक्षितच करतो. सुधीर सुद्धा पांडू भक्ताला तिथून जायला सांगतो. विष्णू धक्के मारून राधा मावशी आणि पांडू भक्ताला तिथून बाहेर काढू लागतो. ते दोघे ऐकत नाहीत म्हणून राधा मावशीच्या हाताला धरून तिथून तिला खेचत जंगलाच्या दिशेने घेऊन जाऊ लागतात. ती म्हातारी बिचारी रडू लागते. सोड मला, माझा अनुज अडकलाय तिकडे, राधा मावशी रडत रडत म्हणू लागते. ए म्हातारे, गप्प बस, उगाच आरडाओरडा करू नकोस इथे. तसं पण तू तुझ्या नातवाला कधीच गमावलायस, आता काय स्वतःला पण मारायचं आहे का? विष्णू राधा मावशीला म्हणतो. तू मुद्दाम करतोयस ना हे सर्व? काही मिळतंय का तुला यातून? सांग बरं मला, राधा मावशी म्हणते. हे बघ म्हातारे, तू माझ्या गावची आहेस आणि तुझ्यावर दया येते म्हणून तुला सोडतोय, नाहीतर साहेबांनी तुला बांधून ठेवायला सांगितलेलं. त्यांचा भरोसा नाही मारायचा आहे मला, त्यामुळे गपगुमानं घरी जा.
विष्णू राधा मावशीला तसं म्हणत तिथून निघून जातो. तेवढ्यात त्याच्या मागून पांडू भगत तिथे येतो. तुला तर माहिती आहे ना की ही लोक काय काय करू शकतात. जा बाबा घेऊन हिला इथून. उगाच हिला मारण्याचं पाप माझ्या डोकी नको मारू. समोरून येणाऱ्या पांडू भक्ताला विष्णू म्हणतो आणि तिथून निघून जातो. बाबा आता कसं व्हायचं. माझा अनुज तो अडकतोय बिचारा मदतीसाठी. जमिनीवर पडलेली राधा मावशी रडत रडत म्हणते, तू काही चिंता करू नकोस मावशी, आपण मागच्या बाजूने जाऊन त्याला सोडवू. पांडू भगत राधा मावशीला अडवतच म्हणतो. राधा मावशी आणि पांडू भगत सुधीर आणि मांत्रिकाची नजर चुकवून वाड्याच्या मागच्या बाजूने जाऊन अनुजच्या खोलीच्या बाहेर मंतरलेला धागा तोडतो. तसं अनुजची त्या बंदिस्त खोलीतून सुटका होते. क्षणाचाही विलंब न करता अनुज तिथून निघून बाहेर जातो. तुम्हाला सांगितलं होतं ना की त्या दोघांना इथून दूर ठेवा म्हणून. मांत्रिक सुधीरला आणि विष्णूला म्हणतो. मी त्यांना दूरच राहा सांगितलेलं. विष्णू म्हणतो, मूर्ख माणूस, तुला काय फक्त सांगून यायला नव्हतं सांगितलं, त्यांना बांधून ठेव म्हटलं होतं. सुधीर म्हणतो. आता काय झालं नक्की. सुधीर मांत्रिकाला विचारतो. त्याने त्या आत्म्याला मुक्त केलं, पण ठीक आहे, किती प्रयत्न करा त्याला मी आता जाऊच देणार नाही. मांत्रिक सुधीरला म्हणतो. इथे आत वाड्यात मेघा हॉलमध्ये झुंबराच्या खालोखाल बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते. हळूहळू ती शुद्धीवर येऊ लागते आणि अस्पष्ट नजरेने तिला झुंबर हळूहळू खाली येताना दिसतो. ती तिच्या दोन्ही हातांना आधार देत उठण्याचा प्रयत्न करत असते. आता ती पूर्ण शुद्धीवर आलेली असते. तिची नजर पुन्हा एकदा त्या झुंबराकडे जाते आणि त्या क्षणी तो झुंबर जोरात मेघाच्या अंगावर येऊन कोसळतो. मेघा जीवाच्या आकांताने जोरात किंचाळते. काही क्षण ती दोन्ही हातांनी तिचा चेहरा झाकून तशीच पडून राहते, पण तिला काहीच जाणीव होत नाही. म्हणून ती डोळे उघडून पाहते तर आता ती एका जळालेल्या वाड्यात असते, जिथून अतिशय कुबट वास येत असतो. मेघा पुन्हा एकदा झुंबराच्या दिशेने पाहते तर तिथे वर पूर्णपणे जळालेल्या झुंबराच्या साखळ्या लोंबकळत असतात आणि त्या साखळ्यांवरून ती तिन्ही भूत वेड्यासारखी उड्या मारत असतात. त्यांचं ते विचित्र रूप पाहून मेघाला भीतीने चक्कर येते आणि ती पुन्हा बेशुद्ध होते. इकडे बाहेर अनुज वाड्यात जाण्याचा प्रयत्न करतो, पण तो काही केल्या आत प्रवेश करू शकत नव्हता. शेवटी थोड्या अंतरावर वाड्याच्या बाहेर पांडू भगत डोळे बंद करून मांडी घालून बसतो. तो काही मंत्र बोलू लागतो. त्याच्या मंत्रांच्या शक्तीने तो अनुज सोबत संवाद साधू लागतो. अनुज बाळा, तू माझ्या शरीरात प्रवेश कर, तरच तू वाड्याच्या आत जाऊ शकतोस. कारण त्या मांत्रिकाने असा बांध बांधला आहे की या वाड्यात कोणीच आत्मा प्रवेश करू शकणार नाही. पण माझ्या शरीराच्या आणि ज्ञानाच्या मदतीने तू आत प्रवेश मिळवू शकतोस. पांडू भगत अनुजला म्हणतो. पांडू भक्ताने सांगितल्याप्रमाणे अनुज त्याच्या शरीरात प्रवेश करण्यासाठी त्याच्या जवळ येतो. तो येता क्षणी एखादे कपडे काढून टाकावे तसं पांडू भगत त्याचं शरीर आणि आत्मा वेगळं करून शरीर अनुज समोर ठेवतो. एक लक्षात ठेव, आता गेल्यावर ती सर्व लोक तुला फसवायचा प्रयत्न करतील, मेघाला मारलेलं दाखवून घाबरवतील, पण तू हुशार राहा, मुळीच कमजोर पडू नकोस. जोवर मेघाच्या गळ्यात तो मी बांधलेला धागा आहे तोवर ते लोक तिला मारू शकणार नाहीत. पांडू भगत अनुजला म्हणतो. पांडू भक्ताने ऐकवलेल्या सर्व गोष्टी ऐकून झाल्यावर अनुज लगेचच पांडू भक्ताच्या शरीरात प्रवेश करतो. अनुज आता हळूहळू वाड्याच्या दिशेने वळतो. तो वाड्याच्या दरवाजासमोर उभा असतो आणि तो दरवाजा उघडणारच असतो की त्या वाड्याचा तो भव्य दरवाजा आपोआप कर्र आवाज करीत उघडतो. अनुजच्या डोळ्यांसमोर चित्र अतिशय विचित्र असतं. मेघाच्या केसांना पकडून प्रतीक नावाची आत्मा मेघाला मायाकडे फेकते. माया मेघाला दोन्ही हातांनी उचलून नेहाकडे फेकते. असा त्या तिघांचा आत्म्यांचा खेळ चालू असतो. शेवटी ते तिघेही मेघाला एकदाच उचलून एकदम वर फेकतात. त्याच वेगानं मेघाचं शरीर वरून खाली येत थपकन जमिनीवर कोसळतं. मेघा जोरात किंचाळते आणि दुसऱ्या क्षणी तिथे भयान शांतता गाऊ लागते. सगळीकडे रक्तांचा सडा पडलेला असतो.
काही रक्ताचे डाग अनुजच्या अंगावर सुद्धा पडतात. मेघाचे शरीर तडफडू लागतं. ती पाण्यातून काढलेल्या मासोळीप्रमाणे झटपटत असते. अनुज स्तब्ध होतो जेव्हा त्याची नजर तिच्या गळ्याकडे जाते. तिचा गळा चिरलेला असतो आणि तिच्या गळ्यात कोणताच धागा नसतो. नाही नाही मेघा, नाही, नाही होऊ शकत हे. अनुज थरथरतच असतो. त्याच्या तोंडून फक्त इतकेच शब्द उमडतात. हळूहळू वाड्याचा दरवाजा बंद होऊ लागतो. अनुज 2 पावलं मागे सरकतो आणि तोल जाऊन त्याच ठिकाणी बसतो. त्याने जे पाहिलं त्यावर त्याला विश्वासच बसत नव्हता. एवढे दिवस, एवढा वेळ जिच्यासाठी तो धडपडत होता, तिलाच आज त्याला तडफडत पडलेली पाहून तो सुन्न झालेला असतो. जिवंतपणी केलेले प्रेम असो किंवा मेल्यानंतरही वाटणारी काळजी म्हणजे रेशीम गाठच असते, जी कायम तशीच राहते. जेव्हा प्रेम खरं असतं, पण जेव्हा आपल्या प्रिय व्यक्तीला त्रासात बघतो तेव्हा जिवंतपणी सुद्धा मेल्यासारखं वाटतं. अनुजला त्यावेळी खरंच त्याचा अंत झाला असं वाटतच होतं, कारण मेल्यानंतरही एवढा वेळ तो फक्त एकाच व्यक्तीसाठी धडपडत होता, केवळ फक्त त्या व्यक्तीला जगवण्यासाठी. आणि आज तीच व्यक्ती मरणाच्या दारात प्रत्येक सेकंद मोजत उभी होती. वाड्याच्या आत तिन्ही भूतांचा आसुरी आनंद गगनात मावत नसतो. त्या आनंदात ते वेड्यासारखे नाचतच असतात, कधी भिंतीवर चढून तर कधी पंख्यावर लटकून. माया नावाची आत्मा हळूच एका कोपऱ्यात उरलेल्या दोन्ही आत्म्यांची नजर चुकवून जाते. ती लांब केस असलेली अर्धवट भाजलेल्या चेहऱ्याची बाई वेड्यासारखी हातपायांवर धावत हॉलच्या कोपऱ्यात जाते आणि जोरजोरात ओरडते, भूम! आ नाही नाही. मायाला असं समोर पाहून मेघा जोरजोरात ओरडत असते, कसं फसवलं त्याला, भूम! हा 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 हा. माया मेघाच्या जवळ जाऊन तिच्या केसांना पकडत म्हणते, आता तुझी बारी, चल चल. माया मेघाच्या केसांना पकडून तिला ओढत हॉलमध्ये आणते. मला सोडा, माझी काही चूक नाही आहे, प्लीज मला सोडा. मेघा ओरडू लागते, तुला सोडू का? माझ्या नवऱ्याशी लग्न केलंस तू, मला माहिती आहे. मला मारण्याचं पण प्लॅन तूच केलं असशील. आता नाही मी तुला सोडणार. माया मेघाच्या भोवती गोल गोल फिरत म्हणते, नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी नाही मारलं तुम्हाला. मला तर यांनी सांगितलं की अचानक या वाड्याला आग लागली आणि त्यात तुम्ही जळालात. मेघा मायाला सांगू लागते, गप तू थेरडे, माझा नवरा कसा आहे माहीत नाही का? बावळट मेला, सारखं बाई बाई बाई. जरा कोणी चांगली बाई दिसली की चालला तिच्या मागे मागे लाळ गाळत. तुझ्या पण रूपाकडे बघून भुलला असेल तो आणि तुम्हीच प्लॅन केला असणार मला मारायचा. माया बोलू लागते, नाही, खरंच काही नाही केलं मी. मेघा म्हणते, असंच आहे. बघ बघ माझ्या चेहऱ्याकडे, बघ कसा खराब झालाय. आणि हे पाय पण वाकडे झाले आहेत. माया तिचे पाय वाकडे करून दाखवत मेघाच्या जवळ जाऊन तिचा चेहरा दाखवू लागते. तिच्या शरीराला फारच कोबट वास येत असतो. मेघा हळूहळू मागे सारू लागते. काय वास येतोय ना? तूच जबाबदार आहेस याला. आता तुझी पण हीच अवस्था होणार आहे. हा 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 हा. मेघा तिचे केस चेहऱ्यावर आणत मान डावीकडे फिरवून जोरजोरात हसू लागते. मेघाला अलगद कुणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवल्याचा भास होतो. ती थरथर कापू लागते. त्याचे हात आता तिच्या चेहऱ्यावर फिरू लागतात. ती प्रतीकची आत्मा असते, जी मेघाच्या मागच्या बाजूला बसलेली असते. तो हळूहळू मेघाला त्याच्या मिठीत घेऊ लागतो आणि मग आपण दोघे एकत्र होऊ, प्रतीकची आत्मा म्हणते. तो जसजसा तिच्या जवळ येत होता तसा जळल्याचा वास मेघाच्या नाकात जाऊ लागतो. आता तिला श्वास घेणं जड जाऊ लागलं होतं. ती सोडा सोडा असं म्हणून कित्येकदा ओरडते, पण तिची साथ ऐकणारं तिथं कोणीच नसतं. वाड्याच्या बाहेर अनुज हतबल होऊन बसलेला असतो. तेवढ्यात त्याला पांडुभक्ताचा आवाज ऐकू येऊ लागतो, असा खचून जाऊ नकोस, उठ. ती तुझी मेघा नव्हती. मी सांगितलं ना की ती सर्व भूतं चालाक आहेत. तू जे पाहिलंस ते फक्त एक माया होती, भास होता, जे त्यांना तुला दाखवायचं होतं. उठ, आज जाऊन वाचव तिला. पांडू भगत त्याच्या विद्येच्या मदतीने अनुजसोबत बोलत असतो.
ते ऐकता क्षणी अनुज पटकन उठतो आणि जोर लावून वाड्याच्या दरवाजावर जोरात लाथ मारतो. तसा लगेच दरवाजा उघडतो. अनुज लगेचच आत जातो आणि प्रतीकच्या मिठीत बेशुद्ध पडलेल्या मेघाजवळ जाऊन प्रतीकला जोरात धक्का देतो. तसं तो लगेच बाजूला जाऊन पडतो. हा असा ऐकणार नाही. नेहा आणि प्रतीक परत एक होऊन याला धडा शिकवूया. माया हवेत झेप घेत म्हणते, तुला जे करायचंय ते कर, पण त्या अगोदर माझं ऐकून घे. अनुज मायाला मोठ्या आवाजात म्हणतो, माया, तुला मी नाही, मेघाने नाही, तर तुझ्या स्वतःच्या नवऱ्याने तुला मारलं आहे, कळलं? आणि मला माहिती आहे की हे मी तुला आजपर्यंत किती वेळा तरी सांगण्याचा प्रयत्न केला असेल, पण जरा विचार कर, जर मेघाला तुला मारायचं असतं तर तिने मला का मारलं असतं? आणि ही नेहा आणि प्रतीक यांचा तर काहीच संबंध नाही आहे या सर्वात. अनुज मायाला सांगून म्हणतो, नाही, हे खरं नाही आहे, तू खोटं बोलतोयस. माया म्हणते, हे खरं आहे, फक्त तुलाच नाही तर मला आणि या दोघांनाही जिवंत जाळलं आहे तुझ्या नवऱ्याने, हे सुद्धा नीट प्लॅन करून. आठवतो दिवस ज्या दिवशी तू सुधीर सोबत या गावात आली होतीस, कंपनीचा प्रोजेक्ट म्हणून या वाड्यात त्याने काम काढलं. तुला माहिती आहे हा वाडा कुणाचा आहे? अनुज प्रश्न विचारतो. ते दोघेही अनुजचं म्हणणं ऐकून घेत असतात, कारण त्याच्या बोलण्यात पांडुभक्ताच्या मंत्राची शक्ती असते, जी त्यांना सर्वांना ऐकून घेण्यासाठी मजबूर करत असते. या अगोदर अनुजने त्यांना याबद्दल सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण त्यांनी त्याचं म्हणणं कधीच ऐकून घेतलेलं नसतं. हा वाडा माझ्या पूर्वजांचा आहे. मी हेच त्याला काल सांगितलं, तर हा वाडा मिळवण्यासाठी मला ब्लॅकमेल करायसाठी त्याने सुरुवात केली. मी नकार दिला तर त्याने मला वाड्यासोबत जिवंत जाळण्याचा प्लॅन आखला. पण योगायोग असा की तुम्ही तिघंसुद्धा यात अडकलात. पण त्याच्या हातात संधी होती की तो तुम्हाला वाचवू शकत असता, कारण मी त्यावेळी वाड्यात नव्हतोच. मी शेजारच्या स्टोर रूममध्ये काही कामासाठी गेलो होतो, पण त्याने नाही वाचवलं तुम्हाला. स्टोर रूमला आग लागली आणि जगाला दाखवायला वाड्याला पण आग लागली. अनुज सांगतो, अजूनही तुम्हाला खरं वाटत नसेल तर जरा जाऊन बघा. अजूनही तो तुम्हाला कायमचं संपवायचा प्लॅन करत आहे. त्या मांत्रिकाकडून पूजा करून घेऊन तो तुम्हाला संपवणार आहे. अनुज म्हणतो, ए गप तू, तो माझा काका आहे आणि तो आमचीच मदत करत आहे, त्यामुळे तर आम्ही हिला इथे घेऊन आणू शकलो. प्रतीक बोलतो, जर त्यांना खरंच तुमची मदत करायची असती तर एवढे महिने कुठे होता तो? का त्याने मला त्या रूममधून बाहेर काढलं आणि इथे आत वाड्यात जायला का सांगितलं त्यांनी मला? अनुज त्याच्या शब्दात गुंतवत प्रतीकला म्हणतो, हां बरोबर बोलतोय. तरी मी तुम्हाला सांगत होते की ते लोक आपल्यासोबत खोटं बोलत आहेत. अनुज, तुझ्यावर मला विश्वास आहे. नेहाची आत्मा अनुजकडे पाहून मिस्किलपणे हसत म्हणते, तुम्हाला अजून पण विश्वास बसत नसेल तर जाऊन बघा, ते लोक अजूनही तिथे पूजा करत आहेत. अनुज तिन्ही भूतांना उद्देशून म्हणतो. अनुजच्या सांगण्यावर विश्वास ठेवून ते तिन्ही भूत तिथून वाड्याच्या दरवाजाच्या बाहेर जातात. तिथून ते बाहेर नक्की काय प्रकार सुरू आहे याचा अंदाजा घेऊ लागतात. तीच संधी साधून अनुज बेशुद्ध अवस्थेत असलेल्या मेघाला उचलून वाड्याच्या वरच्या मजल्याच्या एका खोलीत नेऊन ठेवतो. तो तिला शुद्धीवर आणण्यासाठी खूप प्रयत्न करतो, पण मेघा काही शुद्धीवर येत नाही, म्हणून तो तिथून बाहेर पडण्यासाठी रस्ता शोधू लागतो. तो आसपास सर्व खोलीत जाऊन जायला कुठे मार्ग मिळतोय का ते पाहू लागतो. त्याला लवकरात लवकर मेघाला तिथून सुखरूप बाहेर काढायचं असतं. अनुज दुसऱ्या खोलीत गेल्या काही वेळातच मेघा शुद्धीवर येते. डोक्याला पकडत ती उठतच असते की समोरून पांडुभक्ताला पाहून ती चकित होते. घाबरू नकोस मुली, मी आहे, मी तुला वाचवेन इथून. तू फक्त तुझ्या गळ्यात तो धागा आहे तो काढून टाक, तो मेघाला म्हणतो. पण तुम्हीच तर दिला होता हा मला सुरक्षिततेसाठी, मेघा म्हणते. हो, पण मला वाटतं की हा धागा मुसीबत आहे, कारण बघ ना, तुला एवढं त्या घरातून त्यांनी वाड्यात आणलं आणि आता इथे हे सर्व. तू हा धागा काढूनच दे, मग माझ्यासोबत चल, मी तुला या सर्वातून मुक्त करेन.
तो हसत हसत म्हणतो. 2 क्षण विचार करीत मेघा तो धागा काढण्यासाठी गळ्याजवळ हात नेतेच की तेवढ्यात अनुज तिथे धावत येतो आणि मेघाला अडवतो. नाही, असं करू नकोस, हा फसवतोय तुला, अनुज मेघाला म्हणतो. त्याचे ते शब्द ऐकताच प्रतीकची आत्मा त्याच्या खऱ्या रूपात येते आणि अनुजकडे पाहून मिस्किलपणे हसू लागते आणि तिथून गायब होतो. अनुज मेघाच्या जवळ जाऊन तिला आधार देऊ लागतो, पण त्याला पाहून मेघा अजून घाबरते. अनुज मेघाला सांगू लागतो की तो अनुज आहे, पण मेघा त्याला पाहून मागे मागे सरकत असते, कारण आत्मा भले अनुजची असेल पण शरीर पांडुभक्ताचं असतं, कारण काही क्षणापूर्वीच तिने प्रतीकला पांडुभक्ताच्या रूपात पाहिलं होतं. तरीही अनुज तिला खूपदा तो अनुज आहे हे पटवून देत असतो. शेवटी तो त्याच्या खिशात त्याने घरात प्रवेश करण्याअगोदर काढून ठेवलेली त्याच्या साखरपुड्याची अंगठी दाखवतो. तिला विश्वासात घेऊन तो कशा प्रकारे घरात आला हे सांगतो. अनुज, मला खूप भीती वाटते रे. तुला माहिती आहे, घरी तू येणार होतास ना, तेव्हा भलताच कोणी आलेला. आणि मेघा अनुजला ओळखते आणि त्याला सर्व काही सांगून टाकते. मला माहिती आहे सर्व, तू घाबरू नकोस, मी आहे ना, काही नाही होणार तुला, अनुज मेघाला शांत करत म्हणतो. बघता बघता संध्याकाळची सावट संपत हळूहळू रात्र होऊ लागते. सुधीर, विष्णू आणि मांत्रिक अजूनही त्याच ठिकाणी पूजा करत असतात. हा आत्ताच विधीला सुरुवात करा, सुधीर वाड्याकडे पाहत म्हणतो. असं काय झालं आहे जे तुम्ही आजचाच दिवस निवडलाय विधीसाठी, विष्णू विचारतो. आजच त्या सर्वांच्या मरणाची रात्र आहे, सुधीर म्हणतो. हा विधी जर आज नाही आवरला तर तुम्हाला कधीच त्यांच्यापासून सुटका मिळणार नाही. पिशाच स्वाहा, असं म्हणत मांत्रिक अग्नीमध्ये तेल ओततो. तसं लगेचच आग आणखीनच पेट घेते. तो सर्व प्रकार पाहून वाड्यात तिन्ही भूतांचा राग अनावर होऊ लागतो. ते तिघेही एकमेकांशी भांडू लागतात. तुला सांगितलं होतं ना मी, तरी की तिच्यावर विश्वास ठेवायला नको हवा होता, खिडकीच्या पडद्यावर उलटी लटकून बसलेली मायाची आत्मा म्हणते. तो माझा काका आहे, तो असं नाही करू शकत. जिन्याच्या कोपऱ्यात बसलेली प्रतीकची आत्मा हळूच म्हणते. हा, मग तो आता काय करतोय? या विधीचा आणि पूजेचा काय संबंध? ते काही नाही, या सर्वाला तूच जबाबदार आहेस, तुला नाही सोडणार मी आता, असं म्हणत नेहाची आत्मा वाड्याच्या सिलिंगवरून हातपायावर धावत प्रतीकच्या अंगावर जाते. सोडा मला, सोडा मला, काका मला वाचवा, प्रतीकची आत्मा ओरडू लागते. त्या तिन्ही आत्म्यांचे आवाज वरच्या खोलीपर्यंत येऊ लागतात. ते सर्व बघून मेघा आणखीनच घाबरते. अनुज हळूच तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिला घाबरू नकोस असं म्हणत धीर देत असतो. मेघा, तुला आठवतंय आपल्या साखरपुड्यानंतर मी कंपनीच्या कामासाठी बाहेर गेलो होतो, अनुज मेघाला म्हणतो. हो, तू म्हणाला होतास की तू लवकर परत येशील आणि मग आपलं लग्न होईल, मेघा म्हणते. त्यानंतर मी या गावात आलो. याच गावात आमच्या कंपनीचा एक छोटासा प्रोजेक्ट होता. इथे आल्यानंतर आपला कॉन्टॅक्ट बंद झाला. मग मला विश्वास होता की आपण लवकरच भेटू. आमचा प्रोजेक्ट छान उरकला, पण नंतर ज्या दिवशी आम्हाला परत यायचं होतं त्याच दिवशी सुधीर सरांनी छोटीशी पार्टी ठेवली आणि गावातल्या काही माणसांकडून या वाड्यात ती पार्टीचे अरेंजमेंट केली. तोवर मला माहीतच नव्हतं की हा वाडा कोणाचा आहे, पण एवढ्या दिवसात गावकऱ्यांसोबत चांगली ओळख मात्र झाली होती माझी, अनुज मेघाला सांगत असतो. भूतकाळ, पार्टीची ती रात्र. अनुज त्याच्या बाकी स्टाफ मेंबरसोबत पार्टी एन्जॉय करत असतो. तेव्हा सुधीर त्याची बायको सोबत मेघासोबत ओळखी करून देत असते. पार्टी झाल्यानंतर सर्वजण गावाकडे जाऊ लागतात. अनुजसुद्धा जायला निघतो, पण तेवढ्यात त्याला रस्त्यात राधा मावशी भेटतात. मावशी, तुम्ही कुठे निघाल्या एवढ्या रात्री? अनुज राधा मावशीला विचारतो. अरे अनुज बाळ, ते तुमचे साहेब आहेत ना, त्यांना भेटायला जाते जरा. ते आहेत ना वाड्यावर? राधा मावशी अनुजला विचारते. नाही, पार्टी संपली तसं सर्वजण गावाच्या दिशेने निघालेत. ते पण गेले असतील आता. पण तुमचं काय काम होतं त्यांच्याकडे? अनुज विचारतो. ते म्हणे वाडा विकत घ्यायचं बोलत होते, पण मला नाही वाडा विकायचा आहे. आणि मला न विचारता त्यांनी निर्णय कसा घेतला? सर्व कागदपत्र तर माझ्याकडे आहेत, राधा मावशी सांगते. तो वाडा तुमचा आहे? अनुज विचारतो. हो, माझा आहे.
माझ्या मुलीच्या नावावर आहे, पण तो म्हणतो की तुमची मुलगी मेली आणि आता तिचा कोणी वारसदार नाही आहे. मग म्हणून काय झालं? मी अनुज अजून जिवंत आहे. कुठले कसले नियम दाखवतात आणि मला कसं फसवायला निघाले ते बघतेच मी आता. राधा मावशी रागात बोलू लागते. तुम्ही घरी चला, मी बघतो काय या विषयावर करायचं आहे ते. चला, मी तुम्हाला सोडतो तुमच्या घरी, खूप रात्र झाली आहे. असं म्हणत अनुज राधा मावशीला सोडायला त्यांच्या घरी जातो. राधा मावशीच्या घरी गेल्यावर मावशी त्याला परत घरात यायला आग्रह करते. तो त्यांच्या आग्रहाखातीर घरात जातो. तिथे गेल्यावर त्याची नजर समोरच्या भिंतीवरच्या फोटोकडे जाते. तो काही क्षण नीट निरखून पाहतो. तो राधा मावशीला त्याबद्दल विचारतो सुद्धा. तो त्याला त्यांच्याकडून कळतं की तो फोटो त्यांच्या मुलीचा आहे. अनुज लगेचच त्यांना त्यांच्या पॉकेटमधून त्याच्या आईबाबांचा फोटो काढून दाखवतो. राधा मावशीला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नसतो, कारण सध्या तिच्या समोर बसलेला मुलगा तिच्या एकुलत्या एक मुलीचा मुलगा होता, म्हणजेच तिचा नातू होता. ती काही क्षण त्याला पाहतच बसते. अनुज, तू माझ्या दीपूचा मुलगा आहेस? माझ्या घराचा वारीस? राधा मावशी गहिवरलेल्या आवाजातच म्हणते. ती त्याला त्याच्या आई बाबांविषयी सर्व सांगते. तिच्याकडून त्याला समजतं की त्याची एक मोठ्या घराण्यातली मुलगी असते. ती तिच्या बाबांची एकुलती एक मुलगी असते. तिच्यासाठीच अनुजच्या बाबांनी हा भव्य वाडा बांधलेला असतो. खरं तर राधा मावशी मूळच्या या गावातल्या नसतात, पण जेव्हा त्यांची मुलगी दीपाली तिच्या आवडीच्या मुलाबद्दल घरात सांगते आणि लग्नासाठी परवानगी मागते, तेव्हा तिचे बाबा तिचं लग्न जबरदस्तीने त्यांच्याच गावातील एका व्यक्तीसोबत ठरवतात. दीपालीला हे मान्य नसतं, म्हणून ती अनुजच्या बाबांसोबत लग्न करते. लग्नानंतर दोघांच्याही घरचे त्यांना नापसंत व्यक्त करतात. दीपाली नवीन लग्न करून याच वाड्यात येऊन काही महिने राहते, पण अनुजचे आजोबा तिला तिथे राहण्यास मनाई करतात. त्यानंतर दीपाली गावापासून दूर शहरात राहायला जाते. लाडक्या मुलीचा दुरावा दीपालीच्या बाबांना त्यांच्या म्हातारपणात खूप जाणवू लागतो. ते त्यांच्या भेटीच्या काळात याच वाड्यात दीपालीच्या आजीसोबत येऊन राहतात. त्यांना वाटत असतं की दीपालीने सुद्धा इथेच येऊन राहावं, पण तोपर्यंत दीपालीच्या मरणाची बातमी त्यांच्या कानावर येते. त्यामुळे गाव सोडून ते दोघेही तिथेच राहत असतात. पतीच्या निधनानंतर राधा मावशी एकटीच गावात येऊन राहत असते. आता अनुज समोर सारी कहाणी उघड होते. राधा मावशीला अनुजच्या येण्याने फार आनंद होतो. तो वाडा त्याच्या आईच्या आणि तिच्यासाठी तिच्या बाबांची प्रेमाच्या आठवणींचे प्रतीक असते. त्यामुळे राधा मावशीला तो मुळीच विकायचा नसतो, पण त्या निराधार म्हातारीला फसवून सुधीरने तो वाडा कोणत्याही किमतीत मिळवण्याचा बेत आखलेला असतो. दुसऱ्या दिवशी अनुज एकटाच सुधीरला भेटायला जातो आणि त्या वाड्याबद्दल बोलतो. त्याने राधा मावशीला फसवू नये असे सुद्धा बजावतो, पण सुधीर त्याचं काही एक ऐकून घेत नाही. त्यानंतर काही दिवस तिथे याच वादात जातात. राधा मावशी तो वाडा आता अनुजच्या नावावर करायचे ठरवते आणि एका वकिलाला बोलवून त्याचीच प्रोसेस सुद्धा करते. सुधीरला सुद्धा एका गावकऱ्याकडून कळतं की तो वाडा अनुजच्या पूर्वजांचा आहे, म्हणून तो मुद्दामहून अनुजला त्या वाड्यात बोलवून वाडा पेटवून द्यायचा प्लॅन आखतो. त्याने ठरवल्याप्रमाणे सर्व गोष्टी होतात, पण जेव्हा वाड्याला आग लावली जाते, नेमकी त्याच वेळी माया आणि नेहा वाड्याच्या आत अडकतात. त्यांच्या मागोमाग प्रतीकसुद्धा आत अडकलेला असतो. नेहा आणि प्रतीक यांचं कंपनीतल्या वेगळ्या ब्रांचमध्ये कामाला असतात, ते जे त्याच भागातल्या गावात राहत असतात. सुधीरला जेव्हा त्यांच्याबद्दल कळतं त्यावेळी आग फार वाढलेली असते, पण तो आग विझवण्याचं सोडून अनुजला शोधू लागतो. त्याला जसं समजतं की अनुज शेजारच्या स्टोअररूममध्ये आहे, तेव्हा तो स्टोअररूमला बाहेरून लॉक करून ती रूमसुद्धा पेटवून देतो. त्यानंतर गावकऱ्यांसोबत मुद्दाम रडण्याचं नाटक करून तो तिथून पळ काढतो. इतकंच काय, तो स्वतःच्या बायकोचं प्रेत घेण्यासाठी सुद्धा परत येत नाही. गावकऱ्यांचे प्रयत्न करूनही काही दिवस तो भव्य वाडा जळतच असतो. सुधीर शांताराम नावाच्या गावकऱ्याच्या मदतीने त्या चौघांच्या प्रेताची विल्हेवाट लावतो. शांताराम सुधीरने सांगितल्याप्रमाणे रात्रीच्या वेळी वाड्यात जाऊन त्या तिघांचे प्रेत वाड्यातल्या एका कोपऱ्यात पुरतो.
तर अनुजचं प्रेत स्टोरूममध्येच पुरतो. सर्वांना हेच वाटत असतं की त्या सर्वांची शरीराची राख झालेली असेल. काही दिवसांनी काही गावकऱ्यांना तिथे भुताटकीचा वास जाणवू लागतो. म्हणून भक्ताच्या मदतीने ते तिथे पूजा करून तो वाडा बंद करून घेतात. सर्वजण भूत भूत म्हणत त्या जागेपासून दूर राहू लागतात. पण राधा मावशीला जेव्हा समजतं की मेघा येणार आहे तेव्हा ती स्वतः हिम्मत करून त्या वाड्यासमोर उभी राहून ओरडू लागते, मेघा येणार आहे, मेघा येणार आहे, माझी सून येणार आहे. अनुज ऐकतोस ना, तुझी मेघा येणार आहे. अनुजची बेचैन आत्मा जागी होत बाहेर येते. तसं त्याने अगोदरच राधा मावशीला मेघाबद्दल सांगितलेलं असतं, पण तिने सुधीरला पाहिलेलं नसतं आणि नाही सुधीरने तिला पाहिलेलं असतं. वर्तमान काळात मेघाला स्वतःच्या मरणाची सर्व हकीकत सांगितल्यानंतर अनुज मेघाला प्रश्न करतो, पण एवढं सर्व झालं, मी परत आलो नाही, तुला एकदाही नाही वाटलं की मला शोधावं, माझ्यासोबत काय झालं असेल ते जाणून घ्यावं? मी इथे आगीत तडफडून मेलो आणि तू काय केलंस तर लग्न केलंस. अनुजच्या डोळ्यातून त्याचा एवढ्या वेळापासून असलेला राग बाहेर येत असतो. कुठे कुठे नाही शोधलं तुला, कोणाकोणाला नाही विचारलं, पण तू कुठे भेटला नाहीस. शेवटी मामा मामींनी लग्न कर म्हटलं, मेघा रडतच सांगू लागते. आणि मग तू या माणसासोबत लग्न केलंस, ज्याने मलाच नाही तर आणखी 3 निष्पाप जीवांना मारलं. अनुज रागातच म्हणतो, नव्हतं माहीत मला की ही व्यक्ती कोण आहे. मी सांगितलं होतं मामा मामींना, जोवर अनुजबद्दल काही कळत नाही तोवर मी लग्नच करणार नाही. तेव्हा मामींनी हे स्थळ आणलं. हे मला म्हणाले की मी त्या मुलाला शोधेन. असं सांगून काही दिवसांनी सांगितलं की तुझं प्रेत भेटलं आहे. मी पण म्हणाले की मला बघायचं आहे त्याला, तर मला घेऊन जातो म्हणाले आणि मी यायच्या अगोदरच विधी करून घेतल्या. मेघा सांगते. काय? अनुज म्हणतो. हो, आत्ता मला समजलं की त्या दिवशी का ट्रॅफिक लागली. मध्येच मला तुझा शेवटचा चेहरासुद्धा बघायला मिळाला नाही बघ. मेघा अश्रू ढाळत म्हणते, अगं पण माझं प्रेत इथेच आहे आणि बाकी सर्वांचे पण इथेच आहेत. अनुज मेघाला सांगतो. मग त्यांनी कोणाला जाळलं त्या दिवशी? मग माझ्या डोळ्यासमोर त्यांनी मला दाखवलं. त्यांनी की ते जळणारं शरीर तुझं आहे, तुझा ॲक्सिडेंट झाला होता असं सांगितलं. तरी मी खूप ओरडले की का माझ्यासाठी नाही थांबले म्हणून. मेघा म्हणते, मी नंतर बोलले सुद्धा होते की मला नाही करायचं आहे लग्न. मामा मामींनी जबरदस्ती लावून दिलं. तुला सांगू, लग्नानंतर या माणसाने खूप त्रास दिला मला. हवं तेव्हा हवं तसं वागायचा, हवं तेव्हा घेतलं जवळ, हवं तेव्हा दिलं ढकलून आणि मी तरी गप्प बसायचे, कारण कोणाला सांगू, माझं आहेच कोण या जगात. असं म्हणत मेघाला तिचे अश्रू अनावर होतात. हे सर्व ऐकून अनुजला धक्काच बसतो. कोणी इतक्या खालच्या पातळीला पण जाऊ शकतो हे त्याला कळालं होतं. खोटं खोटं फक्त खोटं बोलली आहे ही व्यक्ती माझ्याशी. जर मला अगोदर माहीत असतं तर मीच याचा जीव घेतला असता आणि खुशी खुशी फासावर गेले असते. मेघा म्हणाली, चुप, असं काही बोलू नकोस. आता मी हे पण म्हणू शकत नाही की तुझ्याशिवाय मी नाही जगू शकणार, पण तुला मात्र जगावं लागेल. अनुज मेघाचा हात हातात घेत म्हणतो. ते नंतर बघू, अगोदर या माणसाचा हिशोब करायचा आहे. मेघा म्हणते. दोघेही रागाने पेटून उठलेले असतात. मेघाला स्वतःचा जीव देऊन पण सुधीरला धडा शिकवायचा असतो, तर अनुजला स्वतःच्या मृत्यूनंतरही मेघाला कसं वाचवता येईल याची चिंता असते. तेवढ्यात त्या बंद खोलीचा दरवाजा हळूच कर आवाज करीत उघडतो. तो दरवाजा कोणी उघडलेला असेल आणि अनुजला न्याय मिळेल का, हे जाणून घेण्यासाठी नक्की ऐकत राहा. तू माझी होशील ना.